सकाळी उठल्यानंतर रोज कंबर आखडते हे लक्षण धोक्याचं पहिली घंटा आहे. एखादं काहीतरी उचलत होतो, सिलेंडर उचलला आणि गादी बाहेर आली, पोतं उचलत होतो, गादी बाहेर आली, पण तुम्हाला मुंग्या येतात, ते पाय जड होतोय, पाय बधीर होतोय, 100 पावलं चालल्यानंतर बसावं लागतंय, अशा लोकांनी हमखास डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. अन्यथा मग गादी एकदम बाहेर इतकी पडते की त्यावेळेस पायातली पूर्ण ताकद जाते आणि पाय पूर्ण लुळा पडते. मणक्याचे विकार जसं स्लिप डिस्क, सायटिका, गादी बाहेर येणे, नस चोकअप होणे, नस दबणे, त्याला आपण डिसहर्निएशन किंवा डिस्पोट्रुजन म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये. तर अशा रुग्णांमध्ये ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केलंय आणि ते ऑपरेशन वाचवण्यात मला यश आलंय. किडनी इम्बॅलन्स होते, लिव्हर इम्बॅलन्स होतो आणि त्याचं प्रेशर तुमच्या गादीवर आहे. ज्याच्यामध्ये किडनी स्टोन झालाय त्याच्यामध्येही कंबर दुखते, पण ती कंबर दुखताना ते दुखणं कमरेपासून ते पाय पोटाकडे येतं आणि त्या स्पेसिफिक जेव्हा खडा हलतो त्यावेळेस ते दुखतं आणि ते दुखण्याची वेळ ही शक्यतो सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपतानाची वेळ असते. तुनी वेदना आणि प्रतितुनी वेदना. तुनी वेदना म्हणजे काय, तर बेंबीपासून पाठीकडे दुखत जाणं आणि प्रतितुनी वेदना म्हणजे मागणं पोटाकडे दुखत येणं. मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांना पोट व्यवस्थित साफ होत नाहीये आणि त्यामुळे कंबरदुखी, ज्याची लघवी अडकली आहे, लघवीचा त्रास होतोय आणि लघवीचं सगळं प्रेशर कमरेवरती येऊन कंबरदुखी. वातस्प्रदर, या पिरियडच्या प्रॉब्लेममुळे कंबरदुखी. अर्श म्हणजे मूळव्याध, मूळव्याधीमध्ये कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध याच्यामुळे कंबरदुखी. पेशंट कसा उभा आहे, पेशंट कसा वागतोय, पेशंट कसा चालतोय, पेशंट कसा उभा राहतोय चारी बाजूनी, म्हणजे डोळे दाखवून आम्ही त्यांची ग्रॅव्हिटी टेस्ट करतो. शरीर आणि मन या दोघांना ट्रीटमेंट द्यावी लागते. दोघातला पहिला रूट कॉज शोधावा लागतो की नक्की काय. वर्षही लागत नाही त्याला क्युअर व्हायला किंवा रिकवर व्हायला. फर्स्ट डे पासून आपल्याला कमीत कमी 30 ते 70% रिझल्ट पहिल्या दिवशी मिळतात. दर 1 तासांनी कंपल्सरी उठायचं आहे. अच्छा, तुम्ही जर एका जागेवर बसलेला आहात तर दर 1 तासांनी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं चालायचे. मग तो गाडीतला प्रवास असो, विमानातला प्रवास असो किंवा तुम्ही रेल्वेनी वाहतूक करत आहात कुठेतरी किंवा ऑफिसमध्ये बसलेला आहात, तर दर 1 तासांनी कंपल्सरी उठायचे, 2-3 मिनिटं चालायचं. 1 तास उभे आहात तर 2-3 मिनिटं तुम्हाला बसायचंय. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत स्ट्रक्चर रिअलाइन करतोय, क्या सगळे ऑर्गन बॅलन्स करतोय, तुमच्या इमोशन रिलीज सगळे केले जातात. ही गोष्ट ऑपरेशननी होत नाही. प्राथमिक गोल आहे भविष्यात परत त्रास झाला नाही पाहिजे. सेकंडरी गोल आहे की जो आजारासाठी पेशंट आला तो आजार बरा झाला पाहिजे आणि तिसरा आजार हा आजार परत कधीच झाला नाही पाहिजे. नमस्कार, मी अवधूत कदम. या बोलूया आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना आपल्यासोबत बोलायला घेऊन येत असतो, ज्यातून आपलं आयुष्य सुखकर होईल, आपल्याला आयुष्याच्या काही मूल्यवान अशा टिप्स मिळतील, असे प्रत्येक तज्ज्ञ आपल्याकडे येत असतात. आजही एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की म्हणजे मी खूप दिवसांपासून त्यांना भेटायला किंवा त्यांच्याशी बोलायला आतुर होतो. त्यांचे लेटेस्ट काही सोशल मीडियावरचे रील्स, व्हायरल रील्स बघून मला असं झालं होतं की कधी एकदा यांना भेटतोय आणि त्यांच्यासोबत एकदा पॉडकास्ट करतोय असं झालं होतं. आपल्या मणक्याचे विकार. मणका आपल्या शरीरात खूप महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा शरीराचा भाग आहे. मणक्यातून माणूस गेला की म्हणजे तो आयुष्यातून गेल्यासारखा असतो. पण त्याच मणक्याला काही झालं, अपघात झाला किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केले किंवा काही रोजच्या रुटीनमध्ये चुकीचे बसणं, उठणं, झोपणं या गोष्टी केल्यानंतर मणक्यावरती काहीतरी दुष्परिणाम होत असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा म्हणजे अगदी 100% म्हणू शकतो आपण की डॉक्टर आपल्याला शस्त्रक्रियेचं सजेशन देतात की आता याच्यावरती ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. पण आजचे आपले डॉक्टर जे आहेत ते आपल्याला ऑपरेशनशिवाय या आजारामधून आपल्याला मुक्त करणार आहेत. तर चला भेटूया आपल्या डॉक्टरांना. त्यांचं नाव आहे डॉक्टर विराज भंडारे. सर, या बोलूया आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर. खूप धन्यवाद. मला जेवढी उत्सुकता होती तेवढी उत्सुकता आपल्या प्रेक्षकांना पण आहे आणि मी अगदीच थोडक्यात तुमच्याबद्दल सांगितलं आहे. मी काही जास्त उलगडा केलेला नाही आहे, कारण का मेडिकल क्षेत्राबद्दल बोलण्याइतपत आम्ही एवढे मोठे नाही आहे. पण तुम्ही अगदी जगभर फिरून या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकलेल्या आहात की आपल्या भारतीय लोकांना, आपल्या मराठी लोकांना की अगदी सोप्या पद्धतीनं उपचार कसे घेता येतील यावरती तुम्ही एक रिसर्च केलेला आहे आणि तो सक्सेसफुली आज राबवलेला आहे. तर
आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की मणक्याचे विकार आणि त्याच्या रिलेटेड जे आजार आहेत याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने काम करता, कधीपासून काम करता आणि या क्षेत्रात येण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय होतं? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. बेसिकली मी BMS आयुर्वेद शास्त्रातनं MD मेडिसिनमधनं मी तर्शशास्त्र आणि वैशिष्ट्य कल्पना जे आयुर्वेदाचा बेस आहे की औषधं आयुर्वेदिक औषधं बनवणे आणि आयुर्वेदिक औषधाचा रिसर्च एव्हिडन्स बेस औषधी निर्माण करणं आणि ती लोकांवरती वापरणं यातनं माझं MD झालं. आणि MD करत असताना MD करण्याच्या पूर्वी म्हणजे मी माझं BMS पहिलं केलं. BMS केल्यानंतर 10 वर्ष प्रॅक्टिस केली आणि 10 वर्षानंतर मी MDला ॲडमिशन घेतलं. क्या बात. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मी स्पाईन विकारावरती 2008 पासून स्पाईन विकारावरती काम करतोय आणि 19 वर्ष आज मला झाले या क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये मणक्याचे विकार जसं स्लिप डिस्क, सायटिका, गादी बाहेर येणे, नस चोकअप होणे, नस दबणे, त्याला आपण डिसहर्निएशन किंवा डिस्पोट्रुजन म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये. तर अशा रुग्णांमध्ये ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं आहे आणि ते ऑपरेशन वाचवण्यात मला यश आलं आहे. क्या बात. असे जवळजवळ मोर दॅन 20 ते 22,000 रुग्ण आमच्या दवाखान्यात येऊन गेले आतापर्यंत. आणि 20 ते 22,000. हो, त्यांचे ऑपरेशन पूर्णपणे वाचले. म्हणजे माझी कोर प्रॅक्टिस ही स्पाईन आहे. गेली रोजचे मी कमीत कमी 35 एक पेशंट स्पाईनचे आत्ता बघतोय आणि ज्यांना टिपिकली ऑपरेशन सजेस्ट केलंय कमीत कमी 4 ते 5 ऑर्थोपेडिक डॉक्टर. हो, अशा केस स्टडीज माझ्याकडे येतात आणि त्या केसेसमध्ये आम्ही मॅन्युअल थेरपी वापरतो, ज्यामध्ये इंटिग्रेशन म्हणजे काय तर बेसिकली मी पहिला कोर्स माझा क्रायरोप्रॅक्टरचा मी शिकलो ऑस्ट्रेलियामध्ये. आणि क्रायरोप्रॅक्टर शिकल्याबरोबर इंडियामध्ये असे काही थेरपी आहेत का किंवा इंडियन शास्त्रामध्ये असं काही आहे का हे मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर केरळमध्ये एक हाडवैद्य ज्यांची 8वी पिढी आज काम करते, मर्मचिकित्सा आणि वर्मचिकित्सा. बरं. मी त्यांच्याकडे जाऊन राहिलो काही दिवस, त्यांच्याकडे राहून ते सगळं मी हाडवैद्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुढे अजून याच्यामध्ये आपल्याला कसं चांगलं काम करता येईल या उद्देशाने मी जगभरात कोण काय करतंय, भारतात कोण काय करतंय, महाराष्ट्रात कोण काय करतंय, असे विविध क्षेत्रामधल्या विविध स्पाईनच्या डॉक्टरांना, हाडवैद्यांना, क्रायरोप्रॅक्टर लोकांना भेटलो. आणि त्याच्यानंतर मला उलगडा झाला की अरे बऱ्याच काही अशा थेरपी आपल्याला करता येतात रिलेटेड टू स्पाईन. म्हणजे जसं काय की गादी सरकली, पण गादी सरकल्यानंतर नुसती गादी सरकणं किंवा गादी बाहेर येणं इतपत नाहीये. त्याचा रूट कॉज जो आहे तो बऱ्याच वेळा कधी कधी विसरल ऑर्गन इम्बॅलन्स होतात. म्हणजे किडनीज इम्बॅलन्स होते, लिव्हर इम्बॅलन्स होतो आणि त्याचं प्रेशर तुमच्या गादीवर येतं. अच्छा. आज काय झालंय, लोकांना वाटतं की गादी बाहेर आली म्हणजे ऑपरेशन, पण गादी बाहेर येऊन 2 वेळा 3 वेळा ऑपरेशन करून रुग्ण माझ्याकडे येतात ते की प्रॉब्लेम तसाच आहे, दुखणं कमी नाही झालं. तर प्रत्येक वेळेस रूट कॉज जो आहे तो गादी बाहेर येणं हा रूट कॉज नाहीये. तर कधी कधी लिव्हर इम्बॅलन्स असणं, मेंदूमधलं फ्लुइड इम्बॅलन्स असणं, ज्याला आम्ही क्रेनिओसॅक्रल फ्लुइड म्हणतो, क्रेनिओसॅक्रल थेरपी, ऑस्टिओपॅथ ट्रीटमेंट, न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, नर्वचं मॅनिप्युलेशन आम्ही करतो. असं वेगवेगळ्या 13 ते 17 प्रकारच्या उपचार पद्धती आम्ही पेशंटला एका दिवशी देतो. महिन्यातनं 1 दिवस पेशंटला दवाखान्यात यावं लागतं. 3 तासाची थेरपी चालते आणि पहिल्या दिवशी वेडावाकडा झालेला पेशंट 70 to 80% सरळ होतो. किती दिवसात हे? पहिल्या दिवसाच्या ट्रीटमेंटने. बरं. ज्याची कंबर शिफ्ट झाली आहे, मणका तिरका झालेला आहे, चालता येत नाहीये, 10 पावलं चालल्यावर बसावं लागतंय, 5 पावलं चालल्यावर बसायला लागतं, ती लोक पहिल्या दिवशी कमीत कमी 100-150 पावलं चालू शकतात. हो वा. म्हणजे या ज्या थेरपी आहेत त्या मी प्रत्येक 3-4 महिन्यांनी मी बाहेर जायचो, 6 महिन्यांनी मी बाहेर जायचो आणि एक लेवल त्यातली करत करत मी पुढे गेलो. असं माझे 19 वर्षात जवळजवळ 20 ते 25 कोर्सेस वेगवेगळ्या कंट्रीमध्ये झाले आणि त्याचं इंटिग्रेशन करणारं भारतात आणि भारताच्या बाहेर मी एकमेव आहे. क्या बात आहे. म्हणजे या सगळ्या ज्या थेरपी आहेत की ज्यांना स्पेसिफिक मान दुखते, कंबर दुखते आणि गाद्या बाहेर आल्यात किंवा नसा चोकअप झाल्यात, हातापायाला मुंग्या येतात, ते अशा प्रकारचे रुग्ण खूप चांगल्या प्रकारे बरे होऊ शकतात. म्हणजे तुम्ही थोडक्यात मणक्याची जादूगार आहात की ज्यांना अख्ख्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातच काय देशामध्ये पर्याय नाही आहे असे तुम्ही जादूगार आहात. पण म्हणतो ना की आपण सुरुवात की एखाद्या पेशंटला मणक्याचा आजार असेल किंवा मणक्याचे रिलेटेड कोणते आजार असतील तर त्यांनी काय गोष्टी ओळखल्या पाहिजे स्वतःमध्ये की बाबा आम्हाला हे आजार आहेत किंवा आमची गादी सरकलेली आहे
की ह्या बेसिक गोष्टी म्हणजे बऱ्याच जण आता आपण मेडिकलच्या भाषेत बरेच शब्द सांगितले, बरोबर. पण लोकांनाही सोप्या भाषेत आता ग्रामीण भागातली असतील किंवा काही लोकांना अजून ते मेडिकल वर्ड्स माहीत नसतात, तर आपण थोडक्यात ते जरा सोप्या भाषेत सांगूया की ही लक्षणं तुमची असतील तर त्याचं तुम्ही समजून जा की तुमची गादी सरकलेली आहे किंवा तुम्हाला तो मणक्याचा आजार आहे. सकाळी उठल्यानंतर रोज कंबर आखडते हे लक्षण डोक्याचं पहिली घंटा आहे. ज्याच्यामध्ये पेशंटची कंबर सकाळी उठल्यानंतर आखडते किंवा मान आखडते आणि साधारण एक अर्धा तासानंतर 1 तासानंतर काही हालचाली केल्यानंतर मग दिवसभर काही त्रास होत नाही. या ग्रेड 1ची पहिली घंटा आहे की जिथे मणक्यातली गादी ही बाहेर आल्यानंतर पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर आखडून राहते. अच्छा. एखादा सांधा, मानेचा भाग, कमरेचा काही भाग हा आखडल्यासारखा वाटतो, जड वाटतो किंवा कोणीतरी पकडून ठेवल्यासारखं वाटतं. अच्छा. दुसऱ्या ग्रेडेशनमध्ये पेशंटला हाताला किंवा पायाला स्पेसिफिक गादी उजव्या बाजूने बाहेर आली तर उजव्या साईडला मुंग्या येतात, डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला मुंग्या येतात. पूर्ण शरीराला नाही, स्पेसिफिक पार्टमध्ये. आता तुमचा समजा कमरेची 5 मणके आहेत, L1 L2 मधनं गादी बाहेर आली तर स्पेसिफिक त्याचं एक विशिष्ट भागातच मुंग्या येतात. अच्छा. L2 L3 मधनं गादी बाहेर आली तर खुब्याच्या साईडला मुंग्या येतात. L3 मध्ये गादी बाहेर आली, L3 L4 मध्ये तर मांडीच्या पुढच्या भागात मुंग्या येतात. अच्छा. L4 L5 मधनं गादी बाहेर आली आणि नव पीच होतीये तर पिंडरीमध्ये मुंग्या येते. ओके. S2 मध्ये पूर्ण सायटिक नव म्हणजे काय, कमरेपासून चालू होऊन ते पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. हे लक्षण ग्रेड 3 मध्ये आहे. ग्रेड 4 मध्ये पेशंटला बधिरता जाणवते, नमनेस जाणवतो आणि हा विशिष्ट भागात असतो. असं नाहीये की पूर्ण शरीराला असेल किंवा पूर्ण पायाला असेल, असं नाहीये. विशिष्ट भागामध्येच पेशंटला हे जाणवतं. त्याच्यावरनं समजतं की कुठल्या पेशंटची गादी कुठे सरकली आहे. अच्छा. तर हे स्पेसिफिक आहे फार. असं नाहीये की इन जनरल असं नाही सांगता येणार की पूर्णच पायाला होतंय का किंवा पूर्ण शरीराला होतंय का, असं नाहीये. एक लक्षात घ्या, आपल्या अवयव जे आहेत देवानी बनवलेले अवयव आहेत आणि सगळ्याचं स्पेशलायझेशन आहे. म्हणजे L4चा 9चा सप्लाय हा ठरलेला आहे, L5चा 9चा सप्लाय हा ठरलेला आहे. उजव्या साईडनी गादी आणि डाव्या साईडनी दोन्ही साईडनी बाहेर आली तर दोन्ही पायांना त्रास होतो. उजव्या साईडनी बाहेर आली तर उजव्या साईडला त्रास होईल, डाव्या साईडनी आली तर डाव्या साईडला त्रास होईल. तसंच मानेचं पण तसंच आहे. मानेमध्ये 7 मणके आहेत. शक्यतो 6वा 7वा मणका आणि 7व्या पहिल्या मणक्यातनं 70 ते 75% लोकांची गादी बाहेर येते. अच्छा. मग काही पेशंटला पहिल्या 2 बोटाला मुंग्या येतात, काही पेशंटला शेवटच्या 3 बोटांना मुंग्या आणि बधिरता जाणवते. हे खूप स्पेसिफिक आहे. म्हणजे C6 असेल तर हाताच्या आतमधली बाजू, C7 असेल तर दुसरं आणि तिसरं बोट. तर हे खूप स्पेसिफिक आहे. असं नाहीये की ही सगळी लक्षणं जी आहेत तर पहिली गोष्ट बघायचं की आपल्याला पेन कुठं आहे आणि किती दिवस आहे. जर तुम्हाला 4 आठवड्यापेक्षा जास्त पेन राहतंय तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला मुंग्या येतात, पाय जड होतोय, पाय बधीर होतोय, 100 पावलं चालल्यानंतर बसावं लागतंय, अशा लोकांनी हमखास डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. अन्यथा मग गादी एकदम बाहेर इतकी पडते की त्यावेळेस पायातली पूर्ण ताकद जाते आणि पाय पूर्ण लुळा पडतात. हो. म्हणजे हे तेवढंच गांभीर्याने याकडे बघितलं पाहिजे. असं नाहीये की बरेच लोक अंगावर काढतात आणि एखाद्या वेळेस समजतं की अरे पायातली चप्पलच दिसते, पायात चप्पल बसत नाही, त्याला फुट ड्रॉप म्हणतात. मग ते वर्ष होते केस. अच्छा. म्हणजे किती थोडक्यात आपण हे समजू शकतो की अगदीच तुम्ही प्रायमरी लेवलला तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांचं दुर्लक्षित करतात की काय बाबा कुठं मांडी घालून बसलोय, हात थोडा आकडला की मुंग्या आल्या, पण बऱ्याच जणांचं दुर्लक्ष करतात. उठल्यानंतर आखडते हे पहिलं लक्षण आहे. मान अवघडते किंवा कंबर अवघडते आणि आपल्याला मुंग्या येत असतील तर तुम्ही लक्षात ठेवायचं की हे बाबा कुठेतरी एक सुरुवात आहे. आणि याचं रौद्ररूप धारण करण्याआधी तुम्हाला डॉक्टरांची घंटा वाजवली पाहिजे, तर तुम्ही यातून लवकर. आता हे झालं की आपण काय सुरुवात असू शकते आणि हे जर क्युअर नाही केलं किंवा डॉक्टरांची तुम्ही भेट नाही घेतली तर याचं काय दुष्परिणाम होतील. म्हणजे तुम्ही ते सांगितलं की अगदी पाय डोळा पडणे इतपत होऊ शकतं. तसंच मणक्यामध्ये हे मणक्यामुळे पूर्ण पायाचं तुम्ही सांगितलं, पण मणक्याच्या रिलेटेड आणखी काय आपल्याला त्रास होऊ शकतो. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की किडनीचा वगैरे या गोष्टी, तर आणखी अशी कुठल्या गोष्टी की ज्याचा मणक्यावर किंवा मणक्यामुळे इतर गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण एक आयुर्वेदाचा बेस बघणं खूप गरजेचं आहे. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये कटिशूल नावाने बरेच आजार आले. कटिशूल नुसतं कंबर दुखणं हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेद शास्त्राने सांगितलेलं आहे आणि याचा बेस आपण आयुर्वेद शास्त्राकडे बघून मॉडर्न सायन्स, आयुर्वेद शास्त्र आणि मॅन्युअल थेरपी या तिघांमध्ये कंबरदुखी कुठे आली हे बघणं खूप गरजेचं आहे.
त्यामध्ये जर पहिलं बघितलं तर बऱ्याच वेळा बघा आपल्याला ताप येतो. ताप आल्यानंतरही कंबर आखडते, दुखते, सगळे सांधे दुखतात, मान अवघडते, कंबर दुखायला लागते, सगळं शरीर दुखायला लागतं, अंग मर्द, मला वारंवार अंग मर्द म्हणजे ताप वारंवार येतोय, अशी लक्षणंही पेशंट काही सांगतात. मग ते त्या काळामध्ये तापाची औषधं द्यावी लागतात. ज्याच्यामध्ये किडनी स्टोन झालाय त्याच्यामध्येही कंबर दुखते, पण ती कंबर दुखताना ते दुखणं कमरेपासून ते पोटाकडे येतं आणि त्या स्पेसिफिक जेव्हा खडा हलतो त्यावेळेस ते दुखतं आणि ते दुखण्याची वेळ ही शक्यतो सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपतानाची वेळ असते. अच्छा. काही लोकांना कंबर दुखते, जेवल्यानंतर अन्न पचत नाहीये, गॅसेस होतात, ते पोट फुगतंय आणि तुनी वेदना आणि प्रतितुनी वेदना. तुनी वेदना म्हणजे काय, तर बेंबीपासून पाठीकडे दुखत जाणं आणि प्रतितुनी वेदना म्हणजे मागणं पोटाकडे दुखत येणं. अच्छा. त्याचबरोबर मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांना पोट व्यवस्थित साफ होत नाहीये आणि त्यामुळे कंबरदुखी. अच्छा. ज्याची लघवी अडकली आहे, लघवीचा त्रास होतोय आणि लघवीचं सगळं प्रेशर कमरेवरती येऊन कंबरदुखी. त्याचबरोबर जीर्ण ज्वर, खूप दीर्घकाळ ज्वर राहिलेला आहे आणि त्या ज्वराला अंगाला हात लावला तर ताप जाणवत नाही, पण पेशंटला वाटतं मला काही खाऊची इच्छा होत नाही, भूक लागत नाहीये, पण मी वेळ झाली म्हणून जेवतोय, असं मला गेली 2-3 महिने होत आहे. अच्छा. आणि त्यावेळेस त्या पेशंटला सगळं अंग दुखत असतं, कंबर आखडत असते, दुखत असते, मग तो जीर्ण ज्वर म्हणून त्याला बघून त्याची औषधं जीर्ण ज्वराची द्यावी लागतात. अच्छा. त्याचबरोबर ग्रहणी म्हणजे काय, तर कमीत कमी 2-3 वेळा संडासला जावं लागतं दिवसभरात, 7-8 वेळा संडासला जावं लागतं, न अतिद्रव न अतिसांद्र मलप्रवृत्ती, आणि त्याच्यामध्ये कधी घट्ट, कधी पातळ, कधी संडास होणं आणि कळा मारून संडास होणं आणि कंबर दुखणं. अच्छा. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं लेडीज लोकांमध्ये जे पिरियड्स येतात, वातज प्रदर म्हणजे ज्या लेडीजमध्ये 1 किंवा 2च दिवस अंगावरनं जात आहे, रंग काळा आहे, गाठी पडतात आहे आणि कंबर आणि पोट दुखतीये, वातज प्रदर या पिरियडच्या प्रॉब्लेममुळे कंबर दुखी. अच्छा. मग ती पिरियड पुरती असते, पिरियड गेल्यानंतर 1-3-4 दिवस राहते आणि जाते. बऱ्याच लेडीजमध्ये व्हाईट डिस्चार्ज श्वेतप्रदर संस्कृत त्याचं सिनोनिम आलं. व्हाईट डिस्चार्जमध्ये बऱ्याच वेळा पेशंटला कंबर दुखते, दाबल्यानंतर बरं वाटतं, ती थकल्यासारखं वाटतं, पाय गळून गेल्यासारखे वाटतात आणि कमरेचा भाग सगळा दुखायला लागतो. त्याचबरोबर अर्श म्हणजे मूळव्याधीमध्ये कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध याच्यामुळे कंबर दुखी. त्याचबरोबर गॉलस्टोनचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे झालेत आणि त्याच्यामुळे होणारी कंबर दुखी. हो. त्याचबरोबर एखादं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशनमुळे जसे सिझर्स होतात किंवा इतर डिलिव्हरीचे ऑपरेशन्स होतात किंवा हार्नियाचं ऑपरेशन होतं, ते ऑपरेशन करत असताना कधी कधी बऱ्याच वेळा मसल टाईट शिवले जातात डॉक्टरांकडनं आणि त्याच्यामुळे कधी कधी तिथे फायब्रोसिस होतं आणि त्यातनं होणारी कंबरदुखी. अच्छा. त्याचबरोबर दीर्घ सर्दी आहे आणि सर्दीमुळे मानदुखी, खांदे अवघडले जाणं, खांदे पकडले जाणं, परत मानसिक अवस्था बर्डन खूप येणं किंवा सतत स्ट्रेस, टेन्शन, धगधगीचं जीवन आणि त्याचबरोबर सतत अतिविचार, अतिचिंता, यातनं मानदुखी किंवा राईट साईडला सतत अवघडल्यासारखं वाटणं. अच्छा. म्हणजे ही बरीच कारणं आहेत. त्यामुळे प्रत्येक पेशंट हा कस्टमाइज चेक करणं आणि त्याचं निदान करणं हे खूप गरजेचं आहे. अरे वा. म्हणजे म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीला एक ब्रह्मस्थान असतं किंवा एक सेंटर पॉईंट असतो, तसाच मणका हा आपल्या शरीराचा एक म्हणतो ना सेंटर पॉईंट आहे किंवा तो महत्वाचा भाग आहे. बरोबर. तर तो आजारी पडला किंवा त्याला दुखापत झाली तर त्याच्याबरोबर तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्याला रिलेटेबल आहे, त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला इतर भागांवरती भोगावे लागतील. तर त्यामुळे वेळीच उपचार घेणं किंवा वेळीच डॉक्टरांशी कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की महिलांबद्दल बोललात, पुरुषांबद्दल सांगितलं, पण एक विचारतो की साधारण हा मणक्याचा आजार वयाच्या कितव्या वर्षापासून होऊ शकतो? हे बघा, आता ह्या 3 कंबरदुखीचे प्रकार आपण प्रामुख्याने पहिले बघतो. एक आहे की निज आगंतू. निज म्हणजे काय, शरीर दोष बिघडल्यामुळे, वातादी दोष, वात पित्त कफ हे बिघडले, ते दोष स्वस्थानातनं बाहेर आले, शाखेतनं अभ्यंतर झाले, अभ्यंतरमधनं शाखेत आले, तर त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे आजार आणि ती होणारी कंबरदुखी ही कुठल्याही वयामध्ये होऊ शकते. एक लक्षात घ्या, लहान मुलांमध्ये पण बघायला मिळते आणि मोठ्या माणसांमध्ये पण बघायला मिळते. अच्छा.
पुरुषांमध्ये पण बघायला मिळते, स्त्रियांमध्ये पण बघायला मिळते. त्याचबरोबर आगंतुक म्हणजे एखादा ट्रॉमा झाला, एखादा झाडावरनं लहान मुलगा पडला आणि ती कंबरदुखी चालू झाली. आज स्कोलिओसिस नावाचा जो आजार आहे, जो त्याच्यामध्ये कंबर अल्प प्रमाणात दुखते किंवा दुखत नाही. स्कोलिओसिस म्हणजे कमरेला बघा तुम्ही 7वी-8वी मध्ये समजतं की अरे त्या महिलेच्या किंवा मुलीला बाक आलेला आहे. तो कुब्ज नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्कोलिओसिस, त्याला कुठल्याही प्रकारची आता औषध उपचार कुठे अवेलेबल नाहीये. जसं वय वाटतं तसं तो बाक वाढत जातो. त्याचबरोबर काहीतरी उचलतोय, काहीतरी ढकलतोय आणि त्यातनं होणारी कंबरदुखी, म्हणजे त्याला मेकॅनिक म्हणूयात आपण. आणि माझं मोस्टली काम ज्यांच्या गाद्या बाहेर आलेल्या आहेत, एखादं काहीतरी उचलत होतो, सिलेंडर उचलला आणि गादी बाहेर आली, पोतं उचलत होतो, गादी बाहेर आली, घरातलं फर्निचर हलवतोय आणि गादी बाहेर आली, कमोडमध्ये बसतोय आणि कमोडमध्ये बसताना पाय घसरला आणि गादी बाहेर आली, किंवा एखादी वस्तू मी डंबेल्स मारतोय, ओव्हर जिमिंग झालं, ओव्हर डेडलिफ्ट मारलं आणि त्यातनं गादी बाहेर आली. म्हणजे ज्यामध्ये मेकॅनिक प्रॉब्लेम आहे, झटका कुठेतरी बसला, आजूबाजूचे मसल टिअर झाले, लिगामेंटम फ्लॅवम टाईट झाला आणि त्यामुळे होणारी कंबरदुखी, याच्यावरती आमचा मॅक्झिमम फोकस आहे. आणि तशा प्रकारच्या पाठदुखीवरती खूप चांगल्या प्रकारे उपचार होतात आणि ऑपरेशन हे वाचू शकतं. अच्छा, म्हणजे कोणत्याही वयोगटातला तुमचा मणक्याचा आजार असो, बरोबर, मग तो लहान मुलांच्या ते असू शकतो, महिलांच्यात, पुरुषांच्यात, अगदी वयस्कर लोकांच्यात तर तो मॅक्झिमम दिसतोच. बरोबर, वयामुळे असेल किंवा तो वयोमानानुसार ते ठिसूळ झाला असतील किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हणतात त्याला. झिजणं म्हणजे काय, शिरेते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर. वयामानानुसार हाडं ही झिजतात, खड्डे पडतात. इथे बघा, मी एक हा जो भाग आहे तुम्हाला इथे बघा, हे नॉर्मल मणका जो आहे तो सरळ असतो, इथे बघा खड्डा पडलाय. बरोबर बरोबर, करेक्ट. हे झिजणं म्हणजे काय, तर तिथे आजूबाजूचे बोन जे आहेत ते चपटे होऊन जातात किंवा खाली सरकतात, किंवा दोन मणक्यातलं अंतर एक कमी होतं घासल्या गेल्यामुळे एकमेकाला, तिथे ऑस्टिओफाईट म्हणजे बोनची वाढ होते. ओके, बोनची वाढ होते आणि ते बोन जे वाढल्यामुळे बऱ्याच वेळा ते टोचतात किंवा दुखतात. आणि धातुक्षयजन्य आणि आमवातजन्य. आता आम म्हणजे काय, बऱ्याच वेळा अशी पण कंबरदुखी बघायला मिळते की पेशंट लोक 1 वेळा 2 वेळा 3 वेळा जेवतात, जेवणावर जेवण करतात, भूक नसेल तरी जेवण करतात, आवडीचे पदार्थ तरी जेवण करतात, त्याच्यामुळे आम अजीर्ण होतं. ते अन्न खाल्लेलं पचत नाही, ते अन्न तसंच्या तसं आतड्यात पडून राहतं आणि तो आम पचण्यासाठी बारीक ताप येतो आणि तो आमवात नावाचा आजार आयुर्वेदशास्त्राने सांगितला. हो, बर. मग त्याच्याबरोबर दुसरा आजार आहे वात रक्त, जिथे अति साहस, अति कष्ट केलेत, अति काबाड कष्ट करतात, खूप मेहनत घेतात, खूप प्रकारचा व्यायाम करतात, खूप प्रकारचं चालणं करतात, खूप प्रकारे अति साहस, अति क्रिया, अति हालचाली, आणि त्यातनं उत्पन्न होणारी कंबरदुखी म्हणजे धातुक्षयजन्य. अच्छा, की ज्या लोकांना दाबल्यानंतर बरं वाटतं. बरोबर. आणि काही लोकांना कंबर दाबल्यानंतर दुखणं वाटतं, तो म्हणजे आमवात. अच्छा, तर हे डिफरन्शियल डायग्नोसिस बऱ्याच प्रकारच्या कंबरदुखी वेगवेगळ्या बघायला मिळतात. आणि आगंतुक कंबरदुखी या काहीतरी पडले, झटका बसला, क्विक सडन ऑफ ऍक्शन काहीतरी झालं तर ती आगंतुजे, असे बरेच वेगवेगळे प्रकार व्यावरता बघायला मिळतात. अच्छा, आता जवळजवळ बऱ्याच प्रकारचे आपण म्हणजे एवढे प्रकार आहेत मणके दुखीचे किंवा मणक्याच्या आजाराचे, हे पहिल्यांदा ऐकायला मिळते. प्रेक्षकांना कळलं असेल की म्हणजे मला वाटतं कुणा ना कुणामध्ये यातलं काही ना काहीतरी चालू असेल, की कारण का आजचं रुटीन एवढं विचित्र झालेलं आहे की काही ना काहीतरी चुका घडतातच आहेत आपल्याकडून. मग बसण्यामध्ये असतील, उठण्यामध्ये असतील. तर याच प्रश्नाकडे येतो की तुम्ही उचलण्याच्या गोष्टी तर सांगितल्या, पण आणखी काय काय आधुनिक गोष्टी डिजिटल युगात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मणकेदुखीला कारणीभूत ठरतात. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या मणकेदुखीकडे आपल्याला खेचून घेऊन जात आहेत? पहिली गोष्ट आहे लॅपटॉपचा वापर. कॉम्प्युटर PC वापरत असताना बऱ्याच वेळा तो समोर पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोक टिपॉयवर ठेवून खाली वाकून मान तिरकी करून खूप वेळ दीर्घकाळ 4 तास 5 तास एका PC वरती बसून काम करतात. मोबाईलचा अतिवापर तो चुकीच्या अवस्थेत. बऱ्याच वेळा काही लोक 2-2 उशे 3-3 पिलोज घेऊन मोबाईल बघतात, रात्रभर पिक्चर बघतात किंवा दिवसा त्याचा अतिवापर करतात. त्याचबरोबर गेमिंग खेळणं, आज गेमिंग खूप प्रमाणात लोक आज मोबाईलवर खेळतात, त्याच्यामुळे पण मानदुखी आणि कंबरदुखी. तसंच ओव्हर एक्सरसाइज, आज इन्स्टावरचे काही व्हिडिओ लोक बघतात, डेडलिफ्ट मारतात, चुकीचे व्यायाम प्रकार, अति व्यायाम प्रकार, ते बघून होणारी कंबरदुखी. असे विविध प्रकारच्या कंबरदुखी आज समाजामध्ये बघायला मिळतात. हो,
पण आता तुम्ही बोलता बोलता ते ऑनलाईन बघण्याचं प्रमाण आजकाल झालंय कसं की समोर कोणीतरी काहीतरी करून दाखवतोय, एक व्यायाम प्रकार काहीतरी करून दाखवतोय आणि तो फक्त बोलण्यामध्ये सांगतोय की बाबा हे असं करा म्हणजे तुमचा मणक्याचा आजार विकार बरा होईल. बरोबर. तर हे आज मला वाटतं की पेव फुटलेलं आहे या गोष्टीला डिजिटल युगामध्ये. एक लक्षात घ्या, गुगल डॉक्टर किंवा इन्स्टा डॉक्टर काही उपयोगाचा नाहीये. क्लिनिकली चेक करणं. मणका आज आमच्याकडे कोणताही रुग्ण आला तर आम्ही डोक्यावरती पहिला हात ठेवतो. डोक्यावरती हात ठेवून बघतो की हा मणक्याचा आजार विसरल ऑर्गनमुळे आहे का. टोटल आपल्या शरीरात मध्ये बघायला गेलं तर पहिलं स्टमक आहे, इसोफेगस आहे, डिओडिनम आहे, राईट किडनी, लेफ्ट किडनी, पॅनक्रियाज, त्याचबरोबर सिकम, आतडी, लहान आतडी, याच्यामुळे आजार निर्माण झालाय का. अच्छा. मग दुसरं आम्ही बघतो की डोक्यामधलं जे फ्लुइड आहे, क्रेनिओसॅक्रल फ्लुइड मधला रिदम इम्बॅलन्स आहे का. जसं राईट फ्रंटल कॉर्नल सुचर्स आहेत, लेफ्ट फ्रंटल कॉर्नल सुचर्स आहेत, लॅम्बडा सुचर्स आहेत, सजायटल सुचर्स आहेत, व्हाईट ड्युरा मॅटर आहे, नर्व्स आहेत, त्या नर्व्स कुठेतरी फायब्रोज झाल्यात का. अच्छा. त्यानंतर आम्ही बघतो मस्क्युलर स्केलेटर कुठे प्रॉब्लेम आहे का. लंबर प्लेक्सेसमध्ये प्रॉब्लेम आहे, ब्रॅकेल प्लेक्सेसमध्ये प्रॉब्लेम आहे, सॅक्रल प्लेक्सेसमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर मणक्याच्या आजूबाजूच्या मसलमधले काही प्रॉब्लेम्स आहेत का, फेशिया इम्बॅलन्स आहे का. हे सगळं क्लिनिकली तपासणं. त्याचबरोबर पेशंटची नाडी बघितली जाते, त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ, वायूमधले 5 प्रकार आहेत, ते त्यातला कुठला बिघडलाय आणि त्याच्याशी काही संबंध आहे का. त्याचबरोबर पेशंट कसा उभा आहे, पेशंट कसा वागतोय, पेशंट कसा चालतोय, पेशंट कसा उभा राहतोय चारी बाजूनी. म्हणजे डोळे दाखवून आम्ही त्यांची ग्रॅव्हिटी टेस्ट करतो की उजवीकडे डावीकडे भार किती, खांदे कसे आहेत, पेल्विस बॅलन्समध्ये आहे का नाही, पायाची ठेवण कशी आहे. त्याचबरोबर पेशंट कसा झोपतोय, कसा उठतोय. ह्या सगळ्या बारीक गोष्टी बघून पेशंटचं निदान करणं गरजेचं आहे की नक्की मणक्याचा आजार हा त्याच्या पॅथॉलॉजिकल कंडिशनमुळे आहे, फिजिओलॉजिकल कंडिशनमुळे आहे का, हे मेकॅनिक पेन आहे का, हे पेन कुठल्या तरी ऑर्गनचं इम्बॅलन्स आहे का, हे पेन कुठल्या तरी मसलची डिस्ट्रोफी आहे. हे सगळं तंतोतंत बघितल्याशिवाय काही उपचार करण्यात अर्थ नाही. बरोबर. आणि लोक आजकाल फक्त ऑनलाईन बघतात आणि ब्रॉड निशवरती, म्हणजे जर काही सगळ्यांची शरीरयष्टी एकाच प्रकारे असल्यासारखी किंवा सगळ्यांना एकच व्यायाम प्रकार लागू होत असल्यासारखं ती लोक करायला लागतात आणि त्यातून कुठेतरी आणखी आजार ओढवून घेतात. बरोबर आहे. पण तुमच्याकडं तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे तुम्ही अगदी मायक्रो निशवरती काम करता. म्हणजे मायक्रो लेवलला, म्हणजे अगदी आत म्हणतो ना की डीप लेवलला जाऊन की नक्की कुठे काय प्रॉब्लेम आहे हे बघून. माझी खासियतच आहे सर, योग्य निदान आणि योग्य अचूक उपचार. एव्हिडन्स बेस्ड नॉन सर्जिकल ट्रीटमेंट. यामध्ये आम्ही अॅक्युरसी इतकी पाळतो की एक मायन्यूट लेवलला आम्ही येऊन चेक करतो की नक्की पेशंटचा त्रास काय, रूटकॉज काय. आणि जोपर्यंत रूटकॉजला तुम्ही काम करणार नाही तोपर्यंत किती ट्रीटमेंट. मला सांगा, ट्रीटमेंट असंख्य स्पाईनसाठी. बरोबर. आज बघा तुम्ही, एखादा हाडवैद्याकडे लोक जातात, हाड मोडून येतात, पाठीमध्ये इंजेक्शन दिलं जातं तरी त्याचं पेन कमी होत नाही. बऱ्याच वेळा लोक पोट साफ व्हायची औषधं घेतात तरी पेन कमी होत नाही. एक्झॅक्ट डायग्नोसिस समजलं पाहिजे की ही गादी बाहेर आल्यामुळे दुखतंय का, ऑर्गन इम्बॅलन्समुळे दुखतंय का, इंटेस्टायनल प्रेशरमुळे दुखतंय का, मेजेंट्रिक रूट्समध्ये प्रॉब्लेम आहे का, पेशंटच्या विचारांमध्येच प्रॉब्लेम आहे. बरोबर. इथपर्यंत आहे. म्हणजे शरीर आणि मन या दोघांना ट्रीटमेंट द्यावी लागते. दोघातला पहिला रूटकॉज शोधावा लागतो की नक्की काय आहे. क्या बात आहे. म्हणजे आता हे तर कळलं की तुम्ही म्हणजे मायक्रो लेवलला जाऊन त्याचा अभ्यास करता, काय प्रॉब्लेम कुठे आहे. म्हणजे म्हणतो ना की ते नस पकडता बरोबर ती, आणि ती म्हणतो कळ दाबली की ते बरोबर सोल्युशन निघतं. त्या पद्धतीने तुम्ही काम करता. पण तुमच्याकडे आल्यानंतर पहिली प्रोसेस तर तुमची असते की त्याचा बेसिक प्रॉब्लेम, आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने उपचार पद्धती सुरू होते तुमच्याकडे. माझ्याकडे आता अख्ख्या भारतातनं पेशंट आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातनं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावातनं आता पेशंट माझ्याकडे चालू आहे. महिन्यातनं एकच दिवस आम्ही इथे बोलवतो आणि 3 ते 3.5 तासाचे उपचार दिले जातात. त्याच्यामध्ये 13 ते 17 प्रकारच्या उपचार पद्धती पेशंटच्या अंगावरती वापरल्या जातात. त्याच्यामध्ये पहिलं आयुर्वेदिक नाडी परीक्षा करून आयुर्वेदिक औषधं पोटात दिली जातात. दुसरं त्याच्यामध्ये योग उपचारमध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6:30 ते 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत पेशंट माझ्यासोबत लाईव्ह झूमवरती असतो. आणि आता जवळजवळ 350 ते 500 पेशंटची झूम बॅच आता चालू आहे. क्या बात आहे. त्याचबरोबर
पेशंटला जे 3 तासामध्ये उपचार केले जातात त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट आहे फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटचं जे पोश्चर आहे, समजा पेशंटची कंबर तिरकी झाली आहे, पुढे गेली आहे, खांदे वर खाली झालेले आहेत, मानेचा कव तिरका झालेला आहे, याला सगळ्याला रिअलाइन द स्ट्रक्चर करतो. रिअलाइन द सॉफ्ट टिश्यू, रिअलाइन द मसल, रिअलाइन द बोन, रिअलाइन द ऑर्गन. अच्छा. मग ते सगळं केल्यानंतर त्याच्या पुढे आम्ही इस्टम नावाची ट्रीटमेंट देतो, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. इस्टम नावाचे अमेरिकेचे प्रोब आहेत, त्या प्रोबने मानेच्या तिथले आजूबाजूचे लिम्फ नोड आणि कॅलोजन फायबरच्या गाठी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या डिझॉल्व्ह केल्या जातात. अच्छा. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज नावाची ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये लिम्फ नोड्स सगळे डिझॉल्व्ह केले जातात, कोलेजन फायबर रिलीज केले जातात, जिथे जिथे नोड्स बनलेले आहेत त्या नोड्स सोडवले जातात. त्यानंतर आम्ही पुढे MET मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस इथे शिकवतो. ते एक्सरसाइज आठवड्यातले 3 दिवस मोजून 10 मिनिटं लागतात, ते त्यांना घरी करायचे असतात. अच्छा. त्याबरोबर न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशनचे काही एक्सरसाइज पॅटर्न असतात. जर नर्व इम्पेजमेंट झाली आहे, सॅक्रल प्लेक्सेसमधल्या नर्वला इम्पेजमेंट आहे, ब्रॅकेल प्लेक्सेसमध्ये इम्पेजमेंट आहे, लंबर सॅक्रल प्लेक्सेसमध्ये नर्वला प्रॉब्लेम आहे, तर नर्वचं मॅनिप्युलेट केलं जातं. घरच्या घरी पेशंटला ते बॉलचा एक्सरसाइज शिकवला जातो. त्याचबरोबर पुढे पेशंटला रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाची एक आमच्याकडे US मशीन आहे, ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर वाढवलं जातं आणि ते गादी आत जायला जागा तयार करून देतो. बरं. त्याचबरोबर तिथल्या आजूबाजूचे मसल रिलीज केले जातात. त्याचबरोबर पुढे व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये आपण ऑर्गन बॅलन्स करतो. जे काही ऑर्गन इम्बॅलन्स आहेत, प्रायमरी फॉल्ट, सेकंडरी फॉल्ट, हा चेक केला जातो की आज प्रायमरी फॉल्ट कुठला ऑर्गन इम्बॅलन्स आहे, त्याच्यामुळे पेन आहे हे शोधतो, त्याचं डायग्नोसिस करतो ॲक्युरेट, आणि त्यानुसार तो ऑर्गन बॅलन्स केला जातो. आणि पेशंटला स्वतःला समजतं हे सगळं करताना. असं नाही आहे की पेशंट कॅन फील एव्हरी सेशन. क्या बात आहे. प्रत्येक ट्रीटमेंट पेशंटला फील होते आणि पेशंट स्वतः सांगतो की मी आलो त्यावेळेस माझं एवढं प्रचंड दुखत होतं, मी उभं राहू शकत नव्हतो, 10 मिनिटंही मला उभं राहता येत नव्हतं, आता मला एकदम व्यवस्थित वाटतंय. क्या बात आहे. म्हणजे ही सगळी ट्रीटमेंट फिलिंग आहे. आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही एव्हरी सेशन तुम्ही फील करा. बरोबर आहे. तुम्हाला लगेच चेंज समजला आहे. फील जर तुम्ही लक्षात ठेवला तर तो फील टिकून राहतो. करेक्ट आहे. फील तुम्ही लक्षात नाही ठेवत आहे, सबकॉन्शियस माइंड आणि बाह्य मन ह्या दोघांचं लक्ष तिथं पाहिजे की आपल्याला चेंज काय झालं. सरेंडर होत आला पाहिजे तिथे. आणि जो चेंज समजला तर तो चेंज 100 नाही %100 टिकतो आणि पेशंट 7व्या ते 8व्या सेशनमध्ये पूर्ण गादी बाहेर आलेले बरे होऊन घरी जातात. बरं. म्हणजे फक्त 7 ते 8 सेशनमध्ये साधारण 7 ते 8 सेशन किती दिवस चालतात? 7 महिन्यात 7 वेळा, 8 महिन्यात 8 वेळा, महिन्यातनं एक सेशन आहे. म्हणजे जी दुखणं लोकांचं वर्षानुवर्ष चालू असतं तेच म्हणजे वर्षही लागत नाही त्याला क्युअर व्हायला किंवा रिकवर व्हायला. फर्स्ट डे पासून आपल्याला कमीत कमी 30 ते 70% रिझल्ट पहिल्या दिवशी मिळतात. बरं. सिम्पटममध्ये. अच्छा. आणि गादी आत जायला पूर्ण एक 8 ते 9 महिन्यामध्ये पूर्ण गादी आत जाते. आपण परत 9व्या महिन्यात किंवा 8व्या महिन्यात MRI रिपीट करतो. अच्छा. म्हणजे किती गाद्या बाहेर आहे त्याच्यावरनं तो रेशो आहे. साधारण एक गादी बाहेर असेल एका साईडने तर 7 महिन्यात पूर्ण गादी ही रिकव्हरी होऊ शकते. म्हणजे आता ही गादी बाहेर येण्यात झालं, पण महिलांच्या मध्ये एक बघतो आपण की ऑपरेशनच्या वेळी किंवा डिलिव्हरीच्या वेळी अॅनेस्थेशिया वगैरे दिला जातो. बरोबर. त्यांना त्यावेळी पेन चालू असतं. म्हणजे त्या बऱ्याच महिलांमध्ये मी बघतो की ते दिवसभर चालू असतं त्यांचं, हे दुखतंय कपत हे याच्यामध्ये मणक्याच्या आजारामध्ये मोडतं की काय? एक लक्षात घ्या, अॅनेस्थेशियाचं पेन हे एक 7 ते 8% स्त्रियांमध्ये बघायला मिळतं. सगळ्याच महिलांमध्ये बघायला मिळतं असं नाहीये. 7 to 8% स्त्रियांमध्ये ज्यांचे अॅनेस्थेशिया देत असताना किंवा त्या ड्रगचे ॲलर्जी किंवा ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ दॅट ड्रग, तर त्यामुळे बऱ्याच दिवस, काही लोकांना 4 आठवडे, काही लोकांना 6 आठवडे ते पेन राहतं आणि काही लोकांना लॉंग जर्नी ते पेन राहतं बिकॉज ऑफ नर्वला जे पिंचिंग केलं जातं, पंक्चर केलं जातं, तो मनावरती एक सबकॉन्शियस माइंडला ट्रॉमा होतो. बघा, मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. बरोबर आहे. आपल्याला कोणीतरी काहीतरी एखादे वाईट बोललंय आणि ते वाईट आपण कित्येक वर्षानुवर्ष ते लक्षात ठेवतो. माझ्या लग्नात ती अशी वागली होती, त्यामुळे मी आता तिच्या मुलाच्या लग्नात असं वागेल. बरोबर. ती आपण घराघरात बघायला मिळतं. म्हणजे हे जो प्रकार आहे त्या नवला जे पिंचिंग झालेलं आहे, ते पिंचिंग ते नवनी लक्षात ठेवलेलं असतं, स्टोअर झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तो आघात होतो. तेव्हा ज्या वेळेस त्यांचं इमोशन रिलीज केले जातात, नवचं मॅनिप्युलेट केलं जातं, तो रिलीज जर केला तर त्या महिलांचं पेन बऱ्यापैकी कमी होऊन जातं.
पण याच्यावरही उपचार आपल्याकडे हो, होतात. होतात, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी ट्रीटमेंट देतात. हां, आपण कंबाईनच सगळं आपण काय करतो, की प्रत्येक पेशंट आल्यानंतर पहिला तो सायंटिफिक चेक केला जातो. बरोबर. त्याचा रूट कॉज बघतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन आपण त्याच्यामध्ये देतो. वा, म्हणजे अगदी आजारांचे प्रकार बघितले मणक्याच्या, ते किंवा अगदी म्हणजे 7 ते 8 महिन्यात म्हणजे काहीच नाही. म्हणजे बरीच लोक मी बघतो की वर्षानुवर्ष पाठदुखीनं ग्रस्त आहेत. बरोबर. म्हणजे झोपता येत नाही, बसता येत नाही, गाडीवरनं चालताना ते चालूच असतं त्यांचं. पण तुम्ही 7 ते 8 महिन्यात जर तुमच्याकडे आल्यानंतर जर तो पेशंट बरा होतो, याच्यापेक्षा मला वाटते आनंदाचा क्षण किंवा सुखाचं गोष्ट कुठली नसेल. पण बऱ्याच लोकांना असं असतं की मी 7 ते 8 महिने केल्यानंतर किंवा मला हे पुन्हा उद्भवणार नाही ना, फक्त हे तुमच्याकडे आहे तोपर्यंतच माझं बरं होणार का, ही एक भीती असते किंवा याची एक ॲश्युरिटी पाहिजे असते लोकांना. तर त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते किंवा ते कितपत आपण खात्री देतो किंवा काय त्याचे एक प्रोसेस असतात का की ते आपल्याला पुढे होऊ नये, म्हणजे दुखापतीशिवाय ते उद्भवू नये यासाठी काय गोष्टी असतात का आपल्या? सर, आमच्या 19 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये गेले 8 ते 9 वर्षाचा माझ्याकडे डाटा आहे की ज्यांना आम्ही दर मार्चमध्ये बोलवून घेतो प्रत्येक पेशंटला दवाखान्यात. बरं. जसं आपलं ऑडिट करतो आपण काय इन्कम टॅक्समध्ये, तसं आम्ही ऑडिट आमच्या पेशंटचं गेली 7-8 वर्षाचं केलंय की ज्यांना 8 वर्षामध्ये परत उद्भवलेलंच नाहीये. बरं. आणि एक लक्षात घ्या, ज्या पेशंटनी पोश्चर मेंटेन ठेवलाय, कसं उठायचं, कसं बसायचं, कसं चालायचं, हे मी जसं शिकवतो त्या पद्धतीने करायचंय. आणि आज तुमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी नक्कीच डॉक्टर भंडारी पोश्चर प्रोग्राम युट्यूबला आमची लिंक आहे, तुम्ही जाऊन बघा ती. कसं उठायचंय, कसं बसायचंय, कसं चालायचंय, याच्यावरती आम्ही एक अर्धा पाऊण तासाचे व्हिडिओज बनवलेले आहेत. क्या बात आहे. आणि ते जर तुम्ही बघितलं आणि ते सगळे व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर सोबत बघा, म्हणजे समोर आपल्याला स्वतःची चूक समजत नाही. ज्यावेळेस आपल्या घरातले आई किंवा वडील बघतात तेव्हा त्यांना कळतं की अरे तू चुकीचं उठतोय, बरोबर आहे, तू चुकीचा बसतोयस. बऱ्याच वेळा लोक संध्याकाळी ऑफिसमधून आली की मस्त पाठ टाकून देतात, पाय वरती गेलेले असतात, समजत नाही, ते तसेच झोपून जातात. बरं. सकाळी उठल्यानंतर बघतात तर मान अवघडली. मग त्यामुळे पोश्चर हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही दर 1 तासांनी कंपल्सरी उठायचं आहे. अच्छा. तुम्ही जर एका जागेवर बसलेला आहात तर दर 1 तासांनी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं चालायचंय. मग तो गाडीतला प्रवास असो, विमानातला प्रवास असो, किंवा तुम्ही रेल्वेनी वाहतूक करत आहात कुठेतरी किंवा ऑफिसमध्ये बसलेला आहात, तर दर 1 तासांनी कंपल्सरी उठायचंय, 2-3 मिनिटं चालायचं. 1 तास उभे आहात तर 2-3 मिनिटं तुम्हाला बसायचंय. अच्छा. त्याचबरोबर किरकोळ व्यायाम, योग उपचार जे आहेत तुम्हाला ते आयुष्यभर करायचे, जेणेकरून तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे. एक लक्षात घ्या, जसं अन्न हे शरीर चालवतं तर योग हे तुमच्या शरीराची ताकद वाढवतं. एक लक्षात घ्या, ताकद वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रोटीन्स किंवा कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे डबे खाण्याची गरज नाहीये. बऱ्याच वेळा तुम्ही जर प्रामाणिकपणे योग उपचार स्वतः घरी केला, सूर्यनमस्कार सारखे व्यायाम आहेत ते तुम्ही घरी केले, तर नक्कीच पेशंटच्या शरीरातली ताकद ही वाढायला लागते, उदान चांगला होतो, सामर्थ्य वाढतं, बल वाढतं, वर्ण सुधारतो, क्रिया सुधारतात, सगळ्या हालचाली सगळ्या सुधारतात. आणि हे जर पाळलं तर भविष्यात त्रास होत नाही. क्या बात. आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी म्हणजे जर आपण पाळल्या तर बऱ्याच वेळा म्हणजे अपघाताशिवाय जे मणक्याचे आजार होतात ते उद्भवणारच नाहीत. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच डॉक्टर किंवा बऱ्याच प्रोफेशनल क्षेत्रामध्ये लोक पेशंट कसे येतील ह्या प्रयत्नात असतात, पण तुम्ही पेशंट येऊच नाही किंवा पेशंट होऊच नाही तुम्ही, बरोबर, यासाठी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून अगदी मोफत कुठल्याही प्रकारची लिंक न विकता किंवा कुठल्याही प्रकारचं वर्कशॉप न विकता आज तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये लोकांना देताय. तर म्हणजे हे खूप कमी लोकांमध्ये असतं. म्हणजे असं नाही की बाबा की पॉडकास्टमध्ये येऊन फक्त आपल्याकडं पेशंट यावेत म्हणून सांगितलं जात आहे किंवा आम्ही किती चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देतोय एवढंच तुमच्याकडनं सांगितलं जात नाही, तर पेशंट होऊच नाही तुम्ही म्हणून तुम्ही बसणं उठणं या गोष्टी सांगतात. खरंच म्हणजे म्हणतो ना की एक सामाजिक कार्य काय असतं हे डॉक्टर भंडारी सरांकडून खरंच शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहे त्यासाठी. आणि हे सांगितलं की बेसिक तुम्ही की आजार होऊ नये म्हणून काय करायचं किंवा आजार झाल्यानंतर काय करायचं. पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे हे पण आपण ठरवलं की शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. बरोबर. पण शस्त्रक्रिया नाही करायची आणि हे जर विना शस्त्रक्रियाचं आहे तर मग लोकांचा प्रश्न असतो त्याच्यापेक्षा त्याला खर्च जास्त आहे का. बरोबर. हा एक मोठा प्रश्न येतो. तर
आपण मनातनं त्यांच्या ही भीती काढू शकतो का की बाबा कम्पेअर कसं करायचं ह्याला की आर्थिकदृष्ट्या? आर्थिकदृष्ट्या कम्पेअरपेक्षा मी पहिला मुद्दा मांडेल की आज आपण ॲलोपॅथीमध्ये कुठलंही तुम्ही पहिलं इपिड्युरल इंजेक्शन ते लोक देतात. इपिड्युरल इंजेक्शन दिल्यानंतर 100 एक 7 ते 8 रुग्णांचं ते बरं होतं. त्यानंतर मग डॉक्टर म्हणतात की अरे इंजेक्शन दिले बरं होत नाही, आता आपण ऑपरेशन करूयात. आणि ऑपरेशन साधारण माझ्याकडे मी बघतोय कमीत कमी 2 वेळा 3 वेळा 4 वेळा ऑपरेशन करून केलेले महिन्याला आता कमीत कमी 20 ते 22 रुग्ण आहेत. बर, म्हणजे एक वेळा ऑपरेशनचा खर्च केलाय, दुसऱ्यांदा केलाय, तिसऱ्यांदा केला आणि तरी केलाय. रुग्ण आहेत की आणि सिव्हिअर पेन आहे. ओके, आहे तसंच पेन आहे. तर पहिली गोष्ट आहे की ऑपरेशन करतात काय हे पहिलं आपण समजून घेऊयात. ऑपरेशन म्हणजे काय, तर डिसेक्टॉमी किंवा लॅमिनेक्टॉमी. डिस्क जी बाहेर आली आहे तिला कट केलं जातं. हे तुम्ही बघताय 2 मणक्यामध्ये गादी आहे पाण्याची, न्यूक्लियस पल्पस, त्याच्या बाजूला अॅन्युलस फायबर आणि लाल रंगाची गादी ही बाहेर आली आहे. बरोबर. ही गादी बाहेर आल्यानंतर डॉक्टर लोक ही गादी कट करतात. अच्छा. पण हे अंतर ते वाढवत नाहीयेत. अच्छा. आज हे अंतर वाढवण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या ॲलोपॅथीमध्ये उपचार नाहीयेत. ते लोक पुढे सांगतात तुम्ही फिजिओथेरपी करा किंवा योगा करा किंवा एनी काइंड ऑफ काय ऍक्टिव्हिटी करा, पण त्यांनी काही ते वाढत नाही. तर बेसिकली माझ्या उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मी 2 मणक्यातलं अंतर वाढवतोय. अच्छा. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळ्या मसलला रिअलाइन करतोय. बरोबर आहे. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत स्ट्रक्चर रिअलाइन करतोय. क्या बात. सगळे ऑर्गन बॅलन्स करतोय. तुमच्या इमोशन रिलीज सगळे केले जातात. ही गोष्ट ऑपरेशन होत नाही. बरोबर आहे. तुम्हाला आयुर्वेदिक औषधातनं तुमची ताकद वाढवणारी औषधं आयुर्वेदिक मी देतोय. त्याचबरोबर सूज कमी करणारी औषध देतोय की ज्यांना सूज आहे, ज्यांच्यामध्ये इंटेस्टाइनल प्रॉब्लेम आहे त्यांना इंटेस्टाइनची औषधं देतोय. म्हणजे हे सगळं जे इंटिग्रेटेड अप्रोच आहे, त्यासोबत योगा आहे. मग हा सगळं जे आहे ते आजार होऊ नये म्हणून एक पहिला पॅटर्न आहे की जी ट्रीटमेंट पॅटर्न जे ऐकलेलं आहे, नुसतं दुखणं कमी करणं किंवा सिम्पटमॅटिक रिझल्ट देणं आणि पेशंट आयुष्यभर ते करत राहणं असं नाहीये. 7 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा 9 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा एक 15 महिन्याच्या कालावधीमध्ये हे जे पेशंट करतोय ते केल्यानंतर भविष्यात त्रास होणारच नाही, हा पहिला माझा प्राथमिक गोल आहे. वा. प्राथमिक गोल आहे भविष्यात परत त्रास झाला नाही पाहिजे. सेकंडरी गोल आहे की जो आजारासाठी पेशंट आला तो आजार बरा झाला पाहिजे. आणि तिसरा आजार हा आजार परत कधीच झाला नाही पाहिजे. क्या बात आहे. मग हे जी मॅन्युअल थेरपीचं जे मिथ आहे त्या मिथमध्ये हे सगळं बसताना मला दिसतं सगळ्या पेशंटमध्ये. कारण जे लोक आजपर्यंत ट्रीटमेंट करून गेले त्यांना परत तशा प्रकारचा आजार काही दिसलेला नाही किंवा त्या गाड्या बाहेर आलेल्या नाहीयेत. आणि खर्चाचं म्हटलं तर खर्च हा आपल्याकडे 21,900, 25,500 आणि 30,500 असे 3 वेगवेगळे पॅकेजेस आहेत, ज्यामध्ये 12 ट्रीटमेंट, काहीमध्ये 15 ते 17 ट्रीटमेंट, काहीमध्ये 20 ते 35 ट्रीटमेंट अकॉर्डिंग टू त्यांच्या किती गाद्या बाहेर आहेत. अच्छा. किती स्ट्रक्चर इम्बॅलन्स आहे आणि किती पेशंट ज्यांना स्पेसिफिक ऑपरेशन सांगितलेत ना अशाच पेशंटसाठी आम्ही ट्रीटमेंट देतोय. ज्यांचं नुकतंच पेन आहे, फार त्रास नाहीये, मुंग्या येत नाहीयेत, पेन कधी येत आहे कधी जाते, त्यांनी माझे युट्यूबचे व्हिडिओ बघा. पोश्चर प्रोग्राम कसं उठायचं बसायचं चालायचं, MET नंबर पार्ट 1 to 6 चे व्हिडिओ आहेत, त्यांनी तो व्हिडिओ बघा आणि ते एक्सरसाइज घरी करा. त्यांनी तुमची पाठदुखी थांबणार आहे. त्याचबरोबर योगा आहे 1.5 तासाचा. सोमवार, मंडे, वेनसडे, फ्रायडे योगा 1.5 तासाचं माझं युट्यूबचं लाईव्ह सेशन आहे, ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट कुठलं आसन कसं करायचंय, कधी श्वास घ्यायचा आहे, कधी श्वास सोडायचा आहे, आसन करत असताना वयामानानुसार, म्हणजे लहान मुलगा आहे त्यांनी ते आसन कसं करायचं, मोठा माणूस आहे त्यांनी आसन कसं करायचं, एखादा वयोवृद्ध आहे तर मग त्यांनी भिंतीला टेकून आसन कसं करायचं, त्याचबरोबर खुर्चीचा वापर कसा करायचा, खुर्ची घेऊन ते आसन करा, टेबल घेऊन ते आसन करा, प्रोपचा वापर करा. ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. ज्यांचं छोटंसं दुखणं आहे त्यांनी ते व्हिडिओ बघा आणि तो आजार तुमचा कमी होणार आहे. क्या बात. त्याचबरोबर तुम्हाला काय आहार खायचा आहे, माझ्या वेबसाईटला जावा. मणक्याच्या आजारामध्ये कुठला आहार घ्यायचा आहे, कुठल्या प्रकारचे लाडू खायचे, ते लाडू घरी कसे बनवायचे, त्याच्यामध्ये घटकद्रव्य कुठली पाहिजे, घी किती टाकायचं, गुळ किती टाकायचं आहे, डिंक किती असलं पाहिजे, सगळं प्रमाण मी तिथं दिलेले आहे. अच्छा. ते सगळं तुम्ही बघा. त्याचबरोबर तुम्हाला घरी स्टीम घ्यायची आहे. ज्यांना सामान्य दुखतंय, बाबा किरकोळ आहे, त्यांनी घरच्या घरी कुकर असतो आपल्या, कुकरचं तुम्ही वरचं शिट्टी काढून टाका, हिरवा पाईप लावा, त्याच्यामध्ये दशमूळ, एरंड, शेवग्याची पानं टाका, चांगली वाफ घ्या, पाठीला कमरेला वाफ घ्या, मानेला वाफ घ्या, मांड्यांना वाफ घ्या, 30 मिनिटं वाफ सकाळ संध्याकाळ रोज घ्या, महिनाभर तुमची कंबरदुखी पळून जाईल.
बेसिक लेवलला असेल तर एवढं करून घ्या तुम्ही. कव्हर होतच ते. एक लक्षात घ्या सर, हे अनुभवातनं सिद्ध झालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे कोणीही काही ऑनलाईन खरेदी करायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर ते रिव्ह्यू बघत असते. बरोबर. म्हणजे त्याला गरजेचं असतं की बाबा हे किती लोकांनी विकत घेतलंय, ते चाललंय का बरं, मग महिन्याभर वापरल्यानंतर कसं आहे. पण आज तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तिथं किंवा तुम्ही सांगितलं की 20 ते 25,000 तुमच्याकडून जे पेशंट्स बरे होऊन गेलेत, एवढी ॲश्युरिटीपेक्षा आणखी चांगला रिव्ह्यू काय असू शकतो. सर, सगळ्यात बेसिकली ज्यांचं ऑपरेशन सांगितले ना त्यांना मी एक सांगतो, सरळ माझ्या बाहेर येऊन बसा 10 दिवस. जे ट्रीटमेंट चालू आहे त्यांना विचार. बरोबर आहे. पेशंटच सांगणार आहे की किती बरं वाटतंय. त्यामध्ये रोजचं काही लोक 2 महिन्यापासून आहेत, काही लोक 5 महिन्यापासून आहे, काही लोक 8 महिन्यापासून आहे. पेशंटच सांगणार की मला किती बरं वाटतंय. वा. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या. आणि माझं उद्दिष्टच आहे, क्लिअर विजन आहे की पेशंट 100% बरा होण्यासारखा असेल असे प्रयत्न मी करतो. प्रेक्षकांना हे तर कळलंय की डॉक्टर भंडारी सर एक काहीतरी मोठी जादू करतायत आणि आपल्याला मणक्याच्या आजारापासून पूर्णपणे बरं करतात. अगदी छोट्या पॅकेजमध्ये, अगदी जे परवडेल अशा सामान्यांना परवडेल असं पॅकेज. मला वाटतं आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना ओपनली सांगितलेलं आहे की आमचे हे पॅकेज आहेत. पण लोकांना हा प्रश्न असेल आता की डॉक्टरांना भेटायचं कुठे. क्लिनिक आपलं हडपसरमध्ये आहे, वैभव थिएटरच्या समोर. पूर्वी आमचं क्लिनिक स्वारगेटला होतं, पण आता स्वारगेटला नाही आहे. क्लिनिक हे फक्त हडपसरमध्ये आहे. वैभव थिएटरच्या समोर सिटी सेंटर नावाची बिल्डिंग आहे. ऑफिस नंबर 401. माझे नंबर्स जे आहेत 90-670 68-153, 90-670 68-153. या नंबरवरती तुम्ही नुसतं हाय जरी मेसेज केला तर तुम्हाला पूर्ण व्हॉट्सअप रोबोट तिथं मी बसवलेला आहे. तुम्ही हाय मेसेज केला की तुम्हाला तिथे तो प्रश्न विचारतो की तुम्हाला क्लिनिकची काय माहिती पाहिजे. जर क्लिनिकच्या माहितीसाठी 1 दाबा, तुम्ही 1 दाबा आणि फक्त सेंड करा व्हॉट्सअपला मेसेज. 2 लिहा, तुम्हाला अख्ख्या पॅकेजेस काय ते येतील. 3 लिहिलं की तुम्हाला पुढची माहिती येईल. 4 नंबर, 5 नंबर, फक्त नंबर टाकायचा आणि सेंड करायचं, तुम्हाला डिटेल सगळं मिळून जाणार. क्या बात आहे. म्हणजे जशी उपचार पद्धती सोपी केली आहे तसं उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी सगळं सोपं करून ठेवलेलं आहे. तर मला आता म्हणजे आपण थोडक्यात हे बघूया की मगाशी तुम्ही खाण्यावरनं म्हणला पोटाचे, तर काय खाल्लं पाहिजे. म्हणजे तुम्ही व्यायामाचे प्रकार वगैरे सांगितले का तुमच्या वेबसाईट, पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक थोडक्यात सांगा की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, किंवा कसं प्रमाण असावं सकाळचं किंवा संध्याकाळचं. तर त्याच्यामध्ये एक डाईट प्लॅन कसा असावा रुटीनमध्ये आपल्या. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ आयुर्वेदशास्त्राने सांगितले. आहार कसा पाहिजे याच्यावरती खूप चांगलं विवेचन आयुर्वेदशास्त्रासारखं कुठल्याही ग्रंथामध्ये नाही आहे. म्हणजे ज्यांना याविषयी खूप अभ्यास करायचा आहे किंवा खरंच प्रामाणिकपणे सत्य जाणून घ्यायचंय त्यांनी सार्थ वाग्भट 11वा अध्याय, कमीत कमी तुम्ही युट्यूबलाही आजकाल बरेच ते व्हिडिओज बघायला मिळतात, त्यांनी बघा. खरंच मात्राशितीय नावाचा अध्याय आहे, 5वा-6वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलंय की अन्न कसं शिजवायचं आहे, कुठल्या पात्रामध्ये शिजवायचं आहे, अन्न शिजवत असताना कुठली घटक द्रव्य त्यामध्ये टाकायचे जेणेकरून त्याच्यामध्ये विष निर्माण होणार नाही, आणि त्याची प्रॉपर्टीज कशा वाढतील, प्रॉपर्टीज कशा कमी करतील. किंवा एखादा घटक द्रव्य, म्हणजे बघा आपण आळूची भाजी करतो तर त्या आळूच्या भाजीमध्ये घसा खवखवायचा नाही त्यासाठी आपण गोड टाकतो. बरोबर. तसं आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रत्येक गुणधर्म सांगितलेले आहेत की त्याचा रस काय, त्याचं वीर्य काय, त्याचा विपाक काय. तर आहार जो आहे तो एकतर पहिली गोष्ट बघा, एक दोहा आहे, एकदा जेवतो तो योगी, एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो रोगी, आणि 3 वेळा जेवतो तो भोगी. बर. तर 1 वेळा जर तुम्ही जेवलात तर तुमचं आरोग्य हे खूप चांगलं राहतं. अच्छा. आणि त्यासोबत तुमची योग पाहिजे, आसनांचा अभ्यास पाहिजे, जेणेकरून सकाळी उठून आपण सकाळी 5:30-6ला पहिली गोष्ट उठलं पाहिजे, आणि त्याबरोबर काही योगासना केली पाहिजे. जसं सूर्यनमस्कार आहे, पोटावरची आसनं आहेत, पाठीवरची आसनं आहेत, उभं राहून आसनं आहेत. ही वेगवेगळे आसनांचे अभ्यास, आणि त्या आसनांमध्ये कमीत कमी 30 सेकंदापासून 3 मिनिटापर्यंत राहणं, आणि त्या पद्धतीने आहार आपला ठेवणं. तर आहारात काय, तर आहार हा षडरसात्मक आहार पाहिजे. षडरसात्मक म्हणजे काय, तर मधुर प्राय आश्रियात. मधुर रस हा बलवान आहे, त्याच्या खाली आंबट आहे, त्याच्या खाली मधुर आम्ल लवण, लवण म्हणजे खारट, कटू तिक्त कषाय,
तिखट रस, कडू रस आणि कषाय रस, सगळे रस हे आपल्या पोटात गेले पाहिजे. जेवण करताना आपली थाळी कशी पाहिजे, ताट कसं पाहिजे, तर पहिली गोष्ट आपल्या ताटामध्ये गोड पदार्थ कुठला तरी पाहिजे अच्छा. रोज खाण्यामध्ये. जसं डिंकाचा लाडू आहे, कोळ्याची बर्फी आहे, गाजराचा हलवा आहे, आज थंडी पडते आहे सध्या. तर एक लक्षात घ्या, कुठला तरी गोड पदार्थ जेवणात रोज कंपल्सरी पाहिजे. काही डायबिटीज लोक लगेच आता माझ्याकडे बघतात आहे डोळे वठारून. एक लक्षात घ्या, तुम्ही गुळाचा खावा, खडी साखरेचा खावा, पोटात थोडं गोड हे गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या, शुगर तुम्ही 7च्या 7 दिवस रोज चेक केली तरी तुमची शुगर ही वेगळी जाणवणार आहे. एकसारखा आकडा येणारच नाही. आणि एकाच दिवशी तुम्ही 4 लॅबमध्ये चेक करा, आकडे बदलतील. त्यामुळे आकड्यांना घाबरू नका. तुम्हाला काय सिम्पटम आहेत, तुम्हाला आतमधनं काय होतंय हे फील करा. प्रत्येकाचं फिलिंग वेगळं आहे. त्याच्यामुळे गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचे. जसं सांगितलं मी, खारीक, खोबरं, डिंक लाडू, हळीवचं लाडू, त्याचबरोबर खडी साखर आहे, यातला कुठले तरी 2 पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचे. त्यानंतर तुम्ही चपाती, एक दिवस भाकरी, एक दिवस ज्वारीची भाकरी, एक दिवस बाजरीची भाकरी, एक दिवस नाचणीची भाकरी, त्याचबरोबर थालपीठ सारखा पदार्थ आठवड्यातनं 1-2 दिवस. त्याचबरोबर फळभाज्या ज्या आहेत त्या आठवड्यातनं 7 दिवस खायच्या. कडधान्य आठवड्यातनं 1 दिवस खायचं आहे. आणि पालेभाज्या आठवड्यातनं 1 किंवा 2 दिवस खायच्या. असा जर आहार घेतला, त्याच्या हे तुम्ही सगळं खाऊन घेतलंय, चपाती तुम्हाला 2 चपात्या 3 चपात्या ज्या खायच्यात किंवा 1 भाकरी, त्यासोबत या भाज्यांचा समावेश पाहिजे. त्याचबरोबर हिरव्या मुगाचं वरण. मग जेवणाचा मध्यभाग, आपण गोड खाल्लं, चपाती खाल्ली, भाजी खाल्ल्यानंतर अर्धा ग्लास ताक प्यायचं आहे रोज, ते पण सकाळी. बर. दुपारच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्ये तुमचं ताक हवंय. संध्याकाळी शक्यतो ताक घेऊ नका, कारण ताकाने मग त्रास होतो काही लोकांना. त्याचबरोबर ताक झाल्यानंतर आल्याचा तुकडा आणि मीठ हे जेवणाच्या मध्ये पाहिजे. चिंचेची चटणी जेवणाच्या मध्ये पाहिजे. कमीत कमी आवळा, मोरावळा सारखा पदार्थ जेवणाच्या मध्ये, एक अख्खा आवळा खावा. जेवणाच्या शेवटी कडू तिखट तुरट रस पाहिजे. मग वरण भात हा जेवणाच्या शेवटी ठेवा. त्याचबरोबर त्याच्यानंतर मेथी खावा, हिरव्या मिरचीचा तुकडा खावा, लसणाच्या 2 पाकळ्या खावा. असं जर जेवण केलं तर ते ऑटोमॅटिक पचणार आहे आणि आजारच होणार नाहीये. पण तुम्ही आता बोलताना सांगितले एक वेळ खाणारा तो योगी, तर ती एक वेळ, ती कुठली योग्य वेळ? सकाळी 9, 9:30 वाजता, कमीत कमी 10 वाजता सकाळचं जेवण करावं आणि संध्याकाळचं जेवण हे 6, 6:30, 7 पर्यंत करावं. अच्छा. या 2 वेळा जर पाळल्या नित्य नियमाने, सकाळची वेळ फिक्स, संध्याकाळची वेळ फिक्स, 5-10 मिनिटं 15 मिनिटं पुढे मागे, हे जर पाळले तर तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी व्यवस्थित होणार आहे, चयापचय व्यवस्थित होणार आहे. ना तुम्हाला शुगर होईल, ना तुम्हाला डायबिटीज होईल, ना तुम्हाला कुठलं हायपरटेन्शन होईल. आज काय झालंय, लोक जेवणाच्या वेळा पाळतच नाहीत. त्याच्यामुळे आजार निर्मिती प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. बरोबर. हे झालं आहार. त्याच्याबरोबर मी तुम्हाला दुसरा म्हणलं निद्रा. झोपेची वेळ पण प्रामाणिकपणे पाळली गेली पाहिजे. सकाळी कंपल्सरी 5:30ला उठा, संध्याकाळी कमीत कमी 9:30, 10ला, 10:30 वाजता झोपलंच पाहिजे. बर. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर पाळल्या. आणि तिसरं मी तुम्हाला म्हटलं ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर ब्रह्मचर्याची आयुर्वेद शास्त्रांनी व्याख्या सांगली, स्वपत्नीबरोबर मैथून करणं. आता मैथून कधी करावं, तर मैथून करत असताना बायकोला आणि नवऱ्याला दोघांना इच्छा झालीये, दोघांना फिवर आलाय, दोघांना ताप आलाय, तर ते करायचंय. अच्छा. बायकोला इच्छा नाहीये, नवरा करतोय, तो बलात्कार आहे. नवऱ्याला इच्छा नाही, बायको करती, तर तो बलात्कार आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, दोघांना इच्छा झालेली आहे आणि स्वपत्नी बरोबर करताय, आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं 1 दिवस करत आहात, ते योग्य आहे. हे ब्रह्मचर्याची व्याख्या ही आलेली. अच्छा. आयुर्वेद शास्त्रानुसार जर तुम्ही एक लक्षात घ्या, स्वपत्नी बरोबर मैथून सांगितलंय. परस्त्री गमन, वेश्यागमन हे नको आहे तिथे. बरोबर. आपल्याला काय इच्छा आकांक्षा आहेत त्या आपल्या बायकोसोबत, आपल्या नवऱ्यासोबत आपण जर सांगितल्या बेडरूम मध्ये, तर तो प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होणार आहे. मग बाहेर जावं लागणार नाही. मग आहार, निद्रा आणि मैथून किंवा ब्रह्मचर्य या गोष्टी आयुर्वेदाचा 3 उपस्तंभ आपल्या आहेत, की जेणेकरून आपले आजार कुठले निर्माण होणार नाही. वा. पण आता हे खाणं झालं, झोपणं झालं, पण झोपल्यानंतर बऱ्याच वेळा कसं झोपावं, कुठे झोपावं, आणि ह्याच्यात मग बऱ्याच लोक ती वास्तुशास्त्र बघून झोपतात किंवा कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून झोपतात. तर आयुर्वेदात झोपण्याबद्दल काय, म्हणजे कसं झोपावं, काय झोपावं?
चिकित्सा प्रभाकर ओगलेंच्या पुस्तकात झोपण्याचं वर्णन आलंय. पाठीवरती झोपतो तो योगी, अच्छा. उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी आणि पोटावर झोपतो तो भोगी. बर. एक लक्षात घ्या, ते एक दोहा आलेला आहे, पण शक्यतो ज्यांना डाव्या कुशीवर झोपायचं त्यांनी डाव्या कुशीवर झोपा, ज्यांना उजव्या कुशीवर झोपायचं थोडा वेळ उजव्या कुशीवर आणि जास्त वेळ डाव्या कुशीवर झोपा. पाठीवरती झोपलं एकदम उत्तम आहे, पण काही लोकांना काही कारणास्तव पाठीवर झोपता येत नाही, मग जास्तीत जास्त वेळ पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा. एक लक्षात घ्या, ही सवय बदलू शकतो आपण. कॉन्शियसनेस आणा की आपण पाठीवर झोपणार आहात. श्वास चांगला चालतो, त्याच्यामुळे पाठीवर झोपला तर आपले सुषुम्ना नाडी व्हायला लागते आणि झोप चांगली होते. तसंच काही दक्षिणेला जर डोकं करून झोपलो तर बऱ्याच वेळा आजारांची जी येणारी साखळी आहे ती पण नष्ट होते, कमी होते. दक्षिणेकडे डोके करून झोपावं. वा. आणि बरेच म्हणजे असं की काही लोकांना जमिनीवर झोपायला आवडतं, बरोबर. काही लोकांना ते सॉफ्ट गादी लागते, काही लोकांना ते जुन्या काळात म्हणतो ना आपण ते घोंगडी असायची. तर अशा तर योग्य काय, कसं झोपणं योग्य, कशावर लक्षात घ्या, ज्याच्यावरती झोप लागते त्याच्यावरती झोपावं. पहिली गोष्ट एक. दुसरी गोष्ट, 4 इंचाचा फोम असलेली गादी वापरली तर उत्तम. त्याचबरोबर जे लोक कापसाची गादी वापरणार आहात तर बऱ्याच वेळा कापसाची गादी ही खड्ड्यात जाते कालांतराने, तर कापूस भरणं हे गरजेचं आहे. कापूस भरा, एकसारखी लेवल पाहिजे गादीची, झोपण्याची लेवल ही एकसारखी पाहिजे. तुम्ही घोंगडीवर झोपणार आहात तर 2 ते 3 इंचाची घोंगडी पाहिजे, ज्याला जिथे झोप लागते आणि जसं झोपायचंय. पाठीवर झोपणार आहात तर पाठीवर झोपायचा प्रयत्न करा, डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. एक सवय बदलू शकते. पोटावर आणि उजव्या कुशीवर कमीत कमी झोपा. अच्छा. आणखी एक असतं की झोपणं झालं, उशी घेण्याचा प्रकार एक असतो. हे काही लोकांना 1 उशी 2 उशी, काही लोकांना उशी लागत नाही, किंवा काही लोक असं ती उशी दुमडून वगैरे उशाखाली घेतात. तर हे कशी पद्धत हवी त्याची? 3 ते 4 इंचाची उशी पाहिजे. तुमची 3 बोटं किंवा 4 बोटाची हाईटची उशी पाहिजे. प्रत्येकाची मान, हे बघा, काही लोकांची मान ही शॉर्ट असते, काही लोकांची मान ही उंच असते, काही लोकांची मान ही तिरकी असते. त्याच्यामुळे काही लोकांची मान, त्याच्या मानेचा कव कसा आहे त्या पद्धतीने उशी, पण शक्यतो 3 इंचाची उशी पाहिजे. बरं. कारण बऱ्याच जणांना ते उठल्यानंतर असं चक्कर आल्यासारखं वगैरे होतं. बरोबर. तर हे याच आपल्या आजारामध्ये मोडतं का? चक्कर येणं हा प्रकार डिझिनेस, जुगुलर आर्टरी जी आहे ती पिंचिंग होते. बऱ्याच वेळा मानेचा मणका जो आहे तो उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने मागे येतो आणि त्याच्यामुळे जुगुलर आर्टरी जी आहे ती पिंच होते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही लोकांना स्वतः फिरल्यासारखं वाटतं, काही लोकांना समोरचं घर फिरताना दिसतं. बरोबर आहे. तर हे दोन्ही प्रकार जे आहेत ते 100% बरे होतात. आणि चक्कर ही पूर्ण मणक्याच्या आजारामुळे होते, काही लोकांची कानामधले खडे हल्ल्यामुळे होते, काही लोकांचं रिदम, छातीतले ठोके कमी जास्त होतात त्यामुळे चक्कर येते. पण सकाळी उठताना मान हलवल्यावर चक्कर येत असेल ती मानेमुळे. अच्छा. मग यासाठी आपल्याला तुम्ही सांगितले त्याप्रमाणे उशीचा प्रकार तुमचा तुमच्या 3 बोटाच्या हिशोबाने तुम्ही पाहिजे. मणक्याच्या आजारामध्ये सायटिका किंवा स्लीप डिस्क किंवा फ्रॅक्चर याकडे थोडं मेजरली बघितलं जातं, किंवा लोक घाबरून बघतात या गोष्टीकडे. तर त्याचं थोडं एक्सप्लेनेशन मिळालं तर लोकांना जास्त ते समजून घ्यायला सोपं पडेल. सायटिका हा आजार प्रत्येकाच्या घरात किंवा प्रत्येकाच्या मित्रपरिवारात ऐकण्यात आलेला खूप आजार. बरोबर. तर सायटिका म्हणजे काय, तर कमरेपासून जे दुखणं चालू होतं ते पायाच्या बोटांपर्यंत पेशंटला दुखतं. मांडीची पुढची बाजू, मांडीची मागची बाजू, पिंडरीचा भाग, पिंडरीचा 1/3 भाग लॅटरल म्हणजे बाहेरचा भाग, पिंडरीच्या आतमधला भाग आणि कधी कधी मागची पिंडरी. तर ह्यामध्ये दुखतं, अवघडतं, मुंग्या येतात, थोडं चाललं की बसावं असं वाटतं, परत चाललं की बरं वाटतं, परत थोडंसं बसावं असं वाटतं, परत चाललं की बरं वाटतं. म्हणजे थांबणं बसणं असा प्रकार होतो काही पेशंटमध्ये. तर हे जे आहे सायटिका होण्याचं कारण आहे गादी बाहेर येणं किंवा नसा दबणं किंवा नसा चोकअप होणं. त्याचबरोबर स्लीप डिस्क म्हणजे काय, तर 2 मणक्यातलं मध्ये पाण्याची गादी आणि ती गादीच्या आतमध्ये न्यूक्लियस पल्पस, हे जे स्ट्रक्चर मी आणलंय बघायला, हे बघा, 2 मणक्याच्या मध्ये पाण्याची गादी आणि हे पिवळ्या रंगाचं जे दिसतंय दॅट इज द न्यूक्लियस पल्पस. ही चकती 2 मणके
दबले जातात आणि ती डिस्क बाहेर पडते. अच्छा. कधी कधी झटका बसतो, 2 मणक्यातलं अंतर नॉर्मल असतं, पण झटका बसून ती गादी बाहेर पडते बिकॉज ऑफ पटकन काहीतरी उचललं. एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या तर गादी ही बाहेर पडते. अच्छा. मी परत सांगतो, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या तर ही गादी बाहेर पडते आणि स्लिप डिस्क किंवा सायटिकाचा आजार होतो. अच्छा. हे सगळ्यात प्रामुख्याने पहिलं महत्वाचं लक्षण किंवा महत्वाची क्रिया की ज्याच्यामुळे आजार निर्माण होतो. तर शक्यतो एका सेकंदामध्ये रोटेशनमध्ये काही उचलू नका. डावीकडे वळलोय, खाली काहीतरी उचलायचं नाहीये. कुठली वस्तू उचलताना तिच्या तोंडासमोर जायचं, एक पाय पुढे एक पाय मागे, छातीतनं वाकायचं आणि मग उचलायचंय. डायरेक्ट पुढे वाकायचं नाही. फ्रॅक्चर जे आहेत बऱ्याच वेळा ओल्ड एज पेशंटमध्ये किंवा आफ्टर 60 संध्याकाळी झोपेमध्ये लाईट लावलेल्या नसतात, लघवीला जायला उठतात, बाथरूम ओढलं असतं. आजकाल तुम्ही ज्या फरशा बघा, तुम्ही सगळ्यांनी आज फरशिया ज्या टाकल्यात त्या टाईल्स टाकलेल्या आहेत, पाय घसरतो आणि पेशंट खाली पडतो. बरोबर. लग्न समारंभात गेलाय, मस्ती मस्ती करता करता कोणीतरी चेअर मागे खेचली जाते, माणूस खाली पडतो. त्याच्यामध्ये फ्रॅक्चरचे चान्सेस जास्त आहेत. 2 मणक्यामधलं अंतर कमी होतो, मणका पिचकतो आणि त्याच्यामुळे नर्ववरती प्रेशर येतं किंवा मसलवरती प्रेशर येतं. त्यामुळे बऱ्याच वेळा ती कंबरदुखी काही केल्या कमी होत नाही. ॲलोपॅथी सायन्स वाले डॉक्टर तिथे सिमेंट भरायला लावतात. ते सिमेंट भरूनही पेशंट माझ्याकडे आता महिन्याला 8-10 पेशंट फ्रॅक्चरचे येतात. हो. तर एक लक्षात घ्या, सायटिका, स्लिप डिस्क आणि हे फ्रॅक्चर तिन्ही प्रकार खूप चांगल्या प्रकारे मॅन्युअल थेरपीने बरे होतात. कारण त्याच्यामध्ये जर मसल बॅलन्स, बोन बॅलन्स, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू बॅलन्स हे सगळं जर एकत्र वापरलं, क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट वापरली, मणके सेट केले तर खूप चांगल्या प्रकारे पेशंटला रिझल्ट मिळतात आणि पेशंट हसत हसत घरी जातात. क्या बात आहे सर. मगाशी तुम्ही आयुर्वेदामधलं जेवणाची पद्धत, झोपण्याची पद्धत सांगितली. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की आयुष्यात माणसाला काम करावं लागतं. बरोबर. तर त्या कामाच्या पद्धतीत किती वेळ काम करावं, किती स्ट्रेस घ्यावा किंवा मानसिक आणि हे एकमेकाला कितपत कनेक्टेड आहे? सर एक लक्षात घ्या, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म म्हणजे आयुर्वेदाने धर्माची व्याख्या काय केली की माझं वय काय, माझं मन कशात गुंतलंय, मी दिवसभर काय विचार करतोय आणि मी माझ्या वयानुसार विचार करत आहे की नाही याचं चिंतन करणं, विवेक ओळखणं म्हणजे धर्म. अर्थ म्हणजे पैसा मिळवणे. पैसा कसा मिळवा, तर 8 तास तुम्ही ऑफिसमध्ये थांबा, 8 तास घरी थांबा. घरात ऑफिस आणू नका, ऑफिसमध्ये घर घेऊन जाऊ नका. अच्छा. म्हणजे त्रास होणार नाही. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही तुमचं लिमिटेशन ठरवा की तुमचे जे खर्च आहेत एक विनाकारणचे खर्च कमी करू नका. तुम्हाला जे मिळतंय, जो पगार आहे त्याच्यात घर बसवायचा प्रयत्न करा. आज बऱ्याच बघतो मी, आई वडिलांचे पैसे मॅक्झिमम विनाकारण मोठमोठ्या शाळेत मुलांना टाकतात, फिया असंख्य भरतात, त्यांचा 8 ते 9 महिन्याचा पगार हा शाळेमध्येच जातो. बरोबर. एक लक्षात घ्या, काही गरज नाहीये. माझ्या शेजारच्यांनी फार मोठ्या शाळेत टाकलंय म्हणून तो मुलगा काय मोठा दिवा लावणार नाहीये. तो 10वी नंतर 12वीतच जायचंय. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्हाला जेवढा पगार आहे 2 पगार किंवा 3 पगाराची फी बसते अशा शाळांमध्ये टाका. बरोबर. आणि एक लक्षात घ्या, आम्ही आज मराठीतनं शिकलो, पण मराठीतनं शिकलो म्हणून काय फार मोठं काही करू शकलो आज असं काही नाहीये की प्रत्येकाला इंग्लिश हे फार चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. समोरच्याचं समजलं म्हणजे बाद झालं. बरोबर आहे. आज इंग्लिश शाळांमध्ये मी बघतोय मुलांना, आज इंग्लिश शाळांमध्ये टाकलेलं आहे, धड मराठी बोलता येत नाही, धड इंग्लिश बोलता येत नाही. बरोबर. आणि आपल्याला आपल्या लोकांमध्ये कम्युनिकेशन करायचं आहे. आपले लोक मराठी आहेत, आपल्या भाषेतले लोक आहेत. जरी तुम्ही इंग्लिश शिकलात, इंग्लिश मिडियम असला तरी शेवटी तुम्हाला काम इथे करायचं आहे, इथले लोकांसोबत करायचं आहे. तुम्ही प्रेफर आपल्या भाषेत. माझ्याकडे डॉक्टर लोक आता येतात शिकण्यासाठी, मी बघतो त्यांना धड मराठी समजत नाही, धड हिंदी समजत नाही, धड इंग्लिश समजत नाही. ही परिस्थिती आहे. पेशंट एखादा मराठीत ना आलाय, मला शौचाच्या जागेला असं असं आव्याग होते, त्याला समजत नाही मराठीत काय काय म्हणायचं. तो बर्निंग म्हणल्याशिवाय त्याला कळत नाही, जलन म्हणल्याशिवाय त्याला समजत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. एक लक्षात घ्या, अर्थ पैसा मिळवा तुम्ही, पण पैसा मिळवताना तुम्हाला तुमच्या आनंदाचं काम आहे की नाही आणि ते काम करताना तुम्हाला आनंद मिळतोय की नाही हे महत्वाचं आहे.
तुमच्या गरजा, विनाकारांच्या गरजा कमी करा, विनाकारांची खरेदी कमी करा, ऑटोमॅटिक आनंद चांगलं जगता येतं. मला सांगा, एखाद्याने शेजारच्यानी 2 गाड्या घेतल्या म्हणजे आपल्याला 3री गाडी घ्यायची हे काही गरज नाहीये. हा सगळा विवेक साधला पाहिजे, बुद्धी आपली त्याप्रमाणे वापरली पाहिजे स्वतःची. त्याचबरोबर ऑफिसमध्ये काम करत असताना स्ट्रेस विनाकारण जो येतोय किंवा तुमच्या आवडीचंच काम नसेल, तुमच्या आवडीचं काम शोधा. नाईट शिफ्ट आज बऱ्याच लोकांना करावी लागते. आज फॉरेनमध्ये जे जॉबला आहेत, फॉरेन कंपन्यांमध्ये कामाला आहेत, रात्रभर जागून काही काळानंतर पुढचा येणारा पैसा त्यांना औषधातच घालवावा लागतो. एक लक्षात घ्या, पशु पक्षी पण रात्री झोपतात. बरोबर आहे. तुम्ही असा जॉब बघा की तो दिवसा मिळेल, थोडे पैसे कमी मिळतील. एक लक्षात घ्या, तुम्ही तुमचं चिंतन मनन केलं पाहिजे की आपल्या आयुष्यात आपल्याला खरंच काय हवंय आणि काय पाहिजे. त्याचबरोबर स्ट्रेस जो आहे, बऱ्याच वेळा इमोशन आपले, एखादा व्यक्ती, आपल्या घरातला आवडीचा व्यक्ती एक्सपायर होतो, आजोबा म्हणा किंवा एखाद्याची पत्नी एक्सपायर होते, एखाद्याचा नवरा एक्सपायर होतो. कोविडमध्ये मी बघतोय सगळे इमोशन साठतात, मग ते मनके कडक होतात, मान कडक होते. एखाद्याची किडनी, आता एखाद्या घरी जवळचा व्यक्ती वारला तर किडनी श्रुंक होऊन जाते, फायब्रोस होते, त्याची मुवमेंट होत नाही. जे लोक बँकर्स आहेत की ज्या लोकांना टॅकल करावं लागतं, सतत डिसिजन घ्यावे लागतात, त्यांचा डिओडिनम बऱ्याच वेळा इमोशनमुळे पॅक होऊन जातो. मग पच्च्या होत नाही, सतत गॅसेस होतात, पोट फुगतं, मग कंबर दुखायला लागते. म्हणजे एक लक्षात घ्या, तुमचा मानसिक भाव जो आहे, सतत तुम्ही आनंदी पाहिजे आणि आनंदी राहता आलं पाहिजे. मना करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे हे कारण. आज जर सतत आपण कुरकुर करतोय, आपण जिथे काम करतोय किंवा ज्या ऑफिसमध्ये काम करतोय, तुम्ही चांगलं म्हणा ना त्यांना. बऱ्याच वेळा आपण काय करतो, जिथे पैसे मिळवतो तिथेच आपण बऱ्याच वेळा त्याची कशी मारायची हा विचार तुमच्या डोक्यात असेल. सतत एखाद्याला वाईट, तो बॉस चांगला नाहीये, ती मॅडम चांगली नाहीये, ते माझा शेजारचा कर्मचारी चांगला नाही, हा भाव जर तुमच्यात असेल, तेच व्यक्त होणार आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. तुम्ही जे विचार करणार त्या गोष्टी घडणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या आजारावरती होणार आहे. हे सगळं सांगायचं तात्पर्य, हे सगळं सांगायचं कारण आहे, तुमचे विचार हे तुमच्या आजाराचं मूळ कारण आहे. म्हणजे लोक म्हणतात अंगाशी येतं, ते असं अशा प्रकारे ते अंगाशी येतं. म्हणजे तुमच्या अंगाशी येतं म्हणजे तुमच्या शरीरात येतं ते, आणि त्या शरीराचं तुम्हाला शेवटी भोगावं लागतं. त्यामुळे काय सर, जे तोंडात आहे ते हृदयात पाहिजे, जे हृदयात आहे ते डोक्यात पाहिजे, आणि जे डोक्यात आहे ते तोंडातनं बाहेर पडलं पाहिजे. आज बऱ्याच वेळा लोकांचं काय होतं, तोंडात एक असतं आणि मनात एक असतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मग सगळे आजार निर्मिती होतात. आज कॅन्सर जो वाटतो तो विचारांनीच वाटतोय ना. आज मणक्याचे कॅन्सर म्हणा, टीबी म्हणा, मणक्याचे किंवा इतर कॅन्सर म्हणा, हे सगळं होण्याचं कारण आहे अतिविचार. धर्म, अर्थ आणि काम. आता काम याच्याबद्दल थोडं सांगा की. काम म्हणजे मैथून. हा, काम, आयुर्वेदात कामाला मैथून हा शब्द आला. मैथून, काम म्हणजे मैथून. मैथून कसं करावं, किती वेळा करावं, मगाशीच आपण त्याच्यावर चर्चा केली. बरोबर आहे. मैथून, एक तर आयुर्वेद शास्त्राने पहिलं सांगितलं की मूल होण्यासाठी मैथून आहे. अच्छा. आणि दुसरं मैथून आहे की तुमची आनंद, एक लक्षात घ्या, डोपामाइन हार्मोन सिक्रेट होतो. हार्मोन जे आहेत, आनंदाचा हार्मोन, की ज्याच्यामध्ये आपल्याला हे केल्यानंतर बरं वाटतं. तर एक लक्षात घ्या, मैथून जसं अन्नाची गरज आहे तशी मैथुनाची प्रत्येक माणसाला गरज आहे. पशु पक्ष्यांनाही गरज आहे. फक्त माणसाला बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा वापर करायचा आहे. उगाच पॉन किंवा इतर कुठलं तरी काहीतरी वाचून वेगळं काही करण्यापेक्षा आपल्या नवरा बायकोला काय हवं आहे आणि दोघांना कुठल्या प्रकारचा आनंद मिळतोय ते म्हणजे काम. पुढे मोक्ष पण आहे. मोक्ष म्हणजे काय, डॉक्टरांनी सांगितलं रोज व्यायाम करायचा आहे. आपण घरी आलोत, संध्याकाळचे 4 वाजले, 4 वाजता आपण व्यायाम करतोय, मैत्रीण आलेली आहे, ती म्हणते सर पिक्चरला जाऊ. अंतर्मन म्हणतंय की नाही, माझी व्यायामाची वेळ आहे, मी व्यायाम करणार. तुम्ही त्यावेळेस अंतर्मनाचं ऐकताय आणि मैत्रिणीला सांगताय की मी आता पिक्चरला नाही येऊ शकत, माझी व्यायामाची वेळ आहे, आणि तुम्ही व्यायाम करताय म्हणजे तुम्ही मोक्ष मार्गाला निघालाय. अंतर्मनाचं ऐकणं म्हणजे मोक्ष. क्या म्हणजे अंतर्मनाचं ऐकणं आणि धर्म, अर्थ आणि काम ह्या तिन्ही गोष्टी आयुर्वेदानं ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनं तुम्ही या 3 गोष्टी केल्या तर तुमचा मार्ग आपोआप मोक्षाला मोकळा आहे. तुम्ही मोक्षाकडे जायला मोकळे आहात. पण काम या बाबतीत तुम्ही आता सांगितलं की नवरा बायको किंवा लग्नानंतरच्या गोष्टी सांगितल्यात, पण आजच्या आधुनिक युगात या गोष्टी खूपच लवकर मुलांना समजायला लागलेत. बरोबर. आणि त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत आज.
म्हणजे त्यामुळे त्यांच्या करिअरकडचं दुर्लक्ष असेल किंवा इतरही काही प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या आजारांमध्ये बरेच प्रकार आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही आपल्या या नव्या पिढीला सांगू इच्छिता का त्याच्या? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आज 8वी 9वी 10वी मधली मुलं हस्तमैथून करतात. बऱ्याच वेळा मुलींनाही हस्तमैथुनाची इच्छा निर्माण होते काही मुलींमध्ये. तर एक लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या की हे क्षणिक सुख आहे. हे असं नाहीये की तुम्हाला, एक लक्षात घ्या, हस्तमैथुनातनं पूर्ण आनंद मिळणार आहे. आज तुम्हाला ते वारंवार करावं असं वाटतंय. करावं असं वाटणं म्हणजे काही पूर्ण तृप्ती नाहीये. त्यामुळे त्याला समजून घ्या. एकदा तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला ते सुख अनुभवायला मिळणार आहे. पण लग्नाच्या आधी त्यासाठी एक आहे की लवकरात लवकर लग्न ही पहिली झाली पाहिजे. आणि समाजाने याच्याकडे बघितलं पाहिजे की 20व्या-22व्या वर्षी सगळ्या मुला-मुलींची लग्न कशी होते याच्याकडे खरंच लक्ष दिलं. मला शिवाजी महाराजांचं लग्न कधी झालं? 8व्या-10व्या वर्षी लहान पाळण्यातच मुली व्हायची लग्न व्हायची. त्याशी लग्न ही लवकर झाली पाहिजे. आज करिअरच्या नावाखाली लग्न होत नाही. आणि त्यातनं मग डिप्रेशन येतं बिकॉज ऑफ जे हार्मोन सिक्रीट व्हायला पाहिजे, जी तृप्ती हवी आहे ती मिळत नाहीये. त्याच्यामुळे मग माणसाला वेगवेगळे PCOD, फायब्रॉइड ह्या सारख्या आजाराला सामोरं जावं लागतं. म्हणजे थोडक्यात हे नवयुवकांनी किंवा मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण क्षणिक सुखाच्या मागे जातोय, पण त्याचा परिणाम पुन्हा आपल्या शरीरावर आहे. भले ते करणं चुकी नसेल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मानसिकतेवर होणार आहे आणि त्या मानसिकतेतून वेगवेगळे आजार होणार आहेत. बरोबर आहे. तर सर, म्हणजे आपला चर्चा पॉडकास्ट ही खूपच म्हणजे किती डीप लेवलला चालली, म्हणजे तुमच्याकडनं ऐकावं तेवढं कमी आहे. म्हणजे तुम्ही अगदी मणक्याच्या आजाराचे सगळे प्रकार सांगितले, त्याचे उपचार सांगितले, त्याच्याबरोबर आयुर्वेद समजावून सांगितलं आणि जवळजवळ म्हणजे एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या समोर बसावं आणि त्याच्याकडून असं म्हणजे म्हणतो ना की आयुष्याला उपयोगी असं सार घ्यावं, तसं मी गेली 1 तास 2 तास तुमच्याकडनं ते सार घेतोय आणि मला वाटते प्रेक्षकांनाही ते मिळतंय. आणि खरंच म्हणजे अशी लोक खूप कमी आहेत समाजात की म्हणजे निस्वार्थी भावनेनं करतायत की लोकांना काय केलं पाहिजे, काय करू नये, किंवा तुम्ही स्वतः एवढ्या डीप लेवलला वाचन अभ्यास केलाय आणि तो लोकांपर्यंत घेऊन जात आहे. म्हणजे ह्यात कुठेही व्यावसायिक उद्दिष्ट नाही आहे, तर एक समाजामध्ये एक म्हणतो निरोगी समाज निर्माण करण्याचा तुमचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच त्यासाठी सॅल्यूट आहे सर. या बोलूया या टीमच्या वतीनं मी तुमचे खूप आभार मानतो की आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि अगदी मणक्याचे विकार असू देत, आध्यात्मिक असू देत, आयुर्वेदिक असू देत, किंवा कसं राहिलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टी समजावून सांगितल्यात. तर आज प्रेक्षक म्हणजे तृप्त झाले असतील आणि हा पॉडकास्ट झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आयुष्याबद्दल विचार करेल, काय केलं पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टी चालण्याबद्दल, बोलण्याबद्दल, आपल्या म्हणजे तुम्ही अंगात येणाऱ्या मुंग्या वगैरे या सगळ्या गोष्टी येणार, तेव्हा प्रत्येकजण आता सतर्क होईल. बरोबर आहे. त्यामुळे खूपच चांगल्या लेवलची चर्चा या ठिकाणी झाली आणि मी पुन्हा एकदा तुमचं या बोलूयाच्या माध्यमातून आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. म्हणजे मी बरेच महिने तुमचा प्रयत्न करतो की तुम्हाला भेटायचं आहे आणि आज तुम्ही खरंच वेळ दिलात. म्हणजे आज दिवसभर तुम्ही तुमची OPD आणि पेशंट सांभाळून आज संध्याकाळी आम्हाला वेळ दिलात. जवळजवळ 2 ते 3 तास आपण चर्चा केली आणि खरंच खूप भारी वाटलं. त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सो मच.